Law is the foundation of justice, and justice is the soul of society. As we have gathered here today for this enlightening legal orientation program, let us honor the spirit of truth, equality, and awareness. On behalf of MVP Samaj Law College, in association with Bar Council Nasik, I, Ashwini Sanjay Patil, extend a heartfelt welcome to our dignitaries, respected teachers, and all my dear fellow students in late Advocate Baburao Thakre Memorial Orientation Week's second session. Felicitation is not just a formality, it is an expression of our heartfelt gratitude and respect. Today, we are privileged to honor our esteemed guests for their remarkable contributions. So may I request Principal Dr. Sandhya Gadak Ma'am to felicitate our today's chief guest, Advocate Ajay Nikam Sir, Senior Advocate. I also request Ma'am to felicitate Advocate Sunita Nikam Ma'am, Senior Advocate. Thank you, ma'am. Some people inspire by their words, some by their actions, and few by their very presence. Our chief guest, Advocate Ajay Nikam Sir, is one such personality who continues to motivate and guide us. Sir is distinguished legal practitioner with over 25 years of experience in land laws, civil litigation, and title verification. His vast knowledge and professional journey will surely inspire all of us. Sir holds esteemed positions of responsibility, serving as trustee of respected Kairam Mandir Trust, as a distinguished treasurer of the renowned Kusumagraj Pratishthan, and as a respected director on the board of management of Vishwas Bank. We are indeed honored to have such a visionary personality amongst us. With great respect, I extend a heartfelt welcome to our chief guest, Advocate Ajay Nikam Sir, and request the audience to greet him with a huge round of applause. आपला वक्त्यांचा आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक बातमी द्यायची आहे, एक दुःखद बातमी आहे. आपल्या नाशिक बारचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट एस.एल. देशपांडे सर यांना आज पहाटेच देवाज्ञा झालेली आहे आणि आपण आपला कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करू. 2 मिनटं सगळ्यांनी जागेवरती उभं राहायचं आहे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. ओम शांती शांती शांती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देव. श्रद्धांजली दिल्यानंतर मी आता सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्पीच सुरू करावं. थँक्यू. नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना. व्हेरी ग्रेट मॉर्निंग. अतिशय मुसळधार पाऊस जरी असला तरी आपण सर्व विद्यार्थी इथं उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे कैलासवासी ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ओरिएंटेशनचा जो वीक ड्राफ्टिंग कन्व्हिन्सिंग अँड टायटलबद्दलचा मराठा विद्याप्रसारकारांनी आयोजित केला, विविध वक्त्यांना बोलून, त्याबद्दल मराठा विद्याप्रसारक समाजाचं मी आभार मानतो. व ज्या ज्या कर्मवीरांनी या संस्थेसाठी आपलं योगदान दिलं त्या सर्व कर्मवीरांना आणि ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे यांच्या सगळ्यांच्या स्मृतींना वंदन करून या आपण आजच्या ड्राफ्ट आउटलाईन या विषयावरती सुरुवात करूया. मित्रांनो, तसं मी तुमच्यामधलाच आहे. मी काही असा खूप मोठा वक्ता वगैरे नाही आहे. मी स्वतः प्रॅक्टिकल मॅन इज अ परफेक्ट मॅन या याच्यावरती विश्वास ठेवणारा माणूस आहे. आजचा जो विषय आहे तो ड्राफ्ट
अर्थातच दस्तांशी संबंधित असा हा विषय आहे. मालमत्ता या कायद्याची उत्पत्ती अनेक वर्षापासून होती. पूर्वीच्या काळी नैसर्गिक न्याय तत्त्वाच्या आधारे हे सगळे व्यवहार होत होते, किंवा तू मला बाजरी दिली तर मी तुला गहू देईल, या पद्धतीचं होतं. परंतु जसं जसा प्रगती होत गेली माणसामध्ये, तसं तसं त्यामध्ये मग 1882 साली ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा ॲक्ट आला. त्यानंतर जसं ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टची सुरुवात झाली कामकाजाची, त्यानंतर मग कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आला. असे वेगवेगळे ॲक्ट एकमेकांमध्ये हे सगळे गुंतलेले आहेत. मालमत्तेचं हस्तांतर करण्यासाठी मूलतः ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टचा आपण सर्वजण आधार घेत असतो, त्या अनुषंगाने कामकाज करत असतो. कालच आपल्या कार्यालयामध्ये कालच्या उद्घाटन सत्रामध्ये पुणे येथील सिनियर ॲडव्होकेट श्रीयुत श्रीकांतजी कानिटकर यांनी अतिशय सविस्तरपणे रजिस्टर डॉक्युमेंट आणि नॉन रजिस्टर डॉक्युमेंट याचा काय परिणाम होऊ शकतो व्यवहारावरती, अतिशय खूपच सुंदर असं त्यांनी त्यांचं लेक्चर दिलेलं आहे. सगळे त्यांनी आपल्याला कायद्याचे सेक्शन सांगितलेले आहे, त्या अनुषंगाने असलेले जे काही न्यायनिवाडे आहे त्याचा देखील त्यांनी उत्तम असा संदर्भ दिलेला आहे. यामुळे आपल्याला कालच्या सत्रामध्ये कायदा आणि त्या अनुषंगाने असलेले सेक्शन आणि त्याचे न्यायनिवाडे हे सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेले आहेत. त्या विषयावरती न जाता आपण जरा थोडंसं प्रॅक्टिकली बोलूया. कायदा झाला आहे काल शिकवून. पुढच्या सत्रामध्ये रायते साहेब आहेत की जे 7/12 उतारा 6 नोंदी रेव्हेन्यू रेकॉर्ड कसं तपासायचं त्याबद्दल शिकवणार आहेत. जायभावे सर, भुतडा साहेब आहेत, ॲडव्होकेट नागनाथ गोरवाडकर आहे, चौरे साहेब आहेत. हे सगळे हिंदू लॉ, मुस्लिम लॉ या विषयांवरती वेगवेगळ्या विषयांवरती बोलणार आहेत. कायदा जरी आपण शिकत असलो तरी दस्तऐवज हा अतिशय महत्त्वाचा एक डॉक्युमेंट आहे. नवीन मुलांना एक उत्पन्नाचं साधन म्हणून त्याच्याकडे आपल्याला बघता येतं, कारण की प्रत्येकाचीच प्रॅक्टिस ही कोर्टात चालेल नाही चालेल हा, परंतु लोकांशी असलेला संपर्क हा आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये अधिक प्रगतिशील आणि प्रगत बनवतो असा माझा स्वतःचा विश्वास आहे. आता आपण आजच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. मालमत्ता. आजचा जो विषय आहे ड्राफ्ट आउटलाईन, त्याचा मूळ गाभा हा मालमत्ता असा आहे. मग ही मालमत्ता कुठल्या कुठल्या प्रकारची असू शकते, तर ही मालमत्ता असते एक जंगम स्वरूपाची मालमत्ता, मुव्हेबल प्रॉपर्टी. एक असते अनमुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे स्थावर मालमत्ता. आणि आता नव्याने जिचा उगम झालेला आहे अशी मालमत्ता आहे बौद्धिक संपदा, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. असे हे मालमत्तेचे मूळतः 3 प्रकार आहेत. म्हणजे असं म्हणता येईल की जंगम मालमत्ता ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ही हलवता येते, त्याला आपण जंगल मालमत्ता म्हणतो. मग त्यामध्ये कार, दागिने वगैरे याचं स्वरूप असतं. स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन, शेतजमीन, बांधीव मिळकत याचं असतं. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी याचा अर्थ असा आहे की एखाद्या लेखकाने एखादी पुस्तक लिहिलेलं आहे किंवा एखादं गाणं गायलेलं आहे, कोणी संगीत दिलेलं आहे, त्याच्यावरचे त्याचे जे राईट्स असतात ते त्याला विचारल्याशिवाय आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये ते ट्रान्सफर करू शकत नाही. असे ह्या 3 प्रकारचे हे मालमत्तेचे प्रकार आहेत. मग याचं हस्तांतर कन्व्हिनियन्स कसं होतं, मग त्याचा हस्तांतराचा कायदा 1882 साली जो अस्तित्वात आला त्यानुसार मालमत्ताचं कुठलंही हस्तांतर हे 2 प्रकारे होत असतं. पहिला आहे करार आणि एक आहे करारनामा. ह्या दोन्ही प्रकारामध्ये 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या आहे प्रस्ताव आला पाहिजे समोरच्याकडून, म्हणजे समोरच्यानी म्हटलं पाहिजे की बाबा ही मला वस्तू विकायची आहे. त्याच्यानंतर ती वस्तू विकायची आहे तर त्याचा ॲक्सेप्टन्स पण आला पाहिजे आपल्याकडे, म्हणजे आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. ठीक आहे, ही तू वस्तू विकतोय तर मग मला ती मी घ्यायला तयार आहे. आणि मग त्याच्यानंतर विषय येतो तो कन्सिडरेशनचा, की मग ती कन्सिडरेशन त्याचं काय असलं पाहिजे, 100 रुपये असलं पाहिजे, 50 रुपये असलं पाहिजे. म्हणजे एखाद्या वस्तूचा व्यवहार होताना सर्वप्रथम त्याचा प्रस्ताव आला पाहिजे. प्रस्ताव आल्यानंतर त्याचा स्वीकार झाला पाहिजे, ॲक्सेप्टन्स, आणि त्याचं कन्सिडरेशन ठरलं पाहिजे. करार आणि करारनामा हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे मूळतः समजून घ्या. करार हा फायनल कन्व्हेन्स असतो, म्हणजे ते सेल डीडमध्ये होतं. त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती नसतात, की त्याची कराराची पूर्तता जी होते ती फायनल कन्व्हेन्स म्हणून होते.
आणि करारनामा ज्याला आपण ॲग्रीमेंट म्हणतो, त्याच्यामध्ये त्या व्यवहाराच्या अटी शर्ती वगैरे ह्या सगळ्या पद्धतीने असतात. त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आणि TPA ॲक्टचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. आणि हे सर्व करताना त्याच्यामध्ये 2 व्यक्ती महत्त्वाचे असतात, घेणारा आणि देणारा. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे ह्या 3 गोष्टी मूळतः आपण लक्षात घ्या की कुठलाही मालमत्तेचा करार अस्तित्वात येताना त्याचा पहिला प्रस्ताव आला पाहिजे, त्याचं ॲक्सेप्टन्स झालं पाहिजे आणि त्याचं कन्सिडरेशन फिक्स झालं पाहिजे. मग मालमत्ता हस्तांतराचे जे काही विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण बघूया. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या सेक्शन 54मध्ये त्याबाबत सविस्तरपणे लिहिलेलं आहे. कालच कानेटकर सरांनी देखील सेक्शन 54बद्दलचे अनेक न्यायनिवाडे आपल्याला सांगितलं आहे. सेक्शन 54 हा सविस्तरपणे त्यांनी आपल्याला समजून देखील सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये सेल डीड हा एक महत्त्वाचा आपण एक दस्तऐवज तयार करत असतो. त्याचप्रमाणे ते सेल डीड जे आहे ते मेहरबान सब रजिस्ट्रार यांच्या कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक असतं. 100 रुपयापेक्षा जास्त किमतीचा जर व्यवहार असेल तर त्या व्यवहाराची नोंद ही योग्य ते मुद्रांक शुल्क भरून ही मेहरबान सब रजिस्ट्रार यांच्या कार्यालयात करणं गरजेचं असतं. मग हे सर्व दस्तऐवज करताना ह्या दस्तऐवजांमध्ये अनेक प्रकार आहेत. मग फॉर एक्झाम्पल बक्षीसपत्र असेल, विल असेल, एक्सचेंज डीड असेल, असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातले काही जे प्रमुख प्रकार आहेत आपण ते बघूया. सर्वप्रथम आपण गिफ्ट डीड जे आहे ते बघूया. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या सेक्शन 122नुसार गिफ्ट डीडची ही नोंदणी होत असते. गिफ्ट डीडची नोंदणी ही पैशाच्या मोबदल्याशिवाय स्वतःच्या इच्छेने आणि प्रेमापोटी करण्यात येते. म्हणजे आईनी तिचा हिस्सा तिच्या मुलाला ती गिफ्ट करू शकते, भाऊ बहिणीला गिफ्ट करू शकतो. त्याबाबत आपल्याला योग्य ते मुद्रांक शुल्क गिफ्ट डीडला हे फर्स्ट ब्लड रिलेशनमध्ये असेल तर अत्यंत अल्प असं मुद्रांक शुल्क आहे. परंतु त्या व्यतिरिक्त जर रिलेशनमध्ये आपण दिलं म्हणजे काकांनी पुतण्याला दिलं तर त्याला पूर्णतः स्टॅम्प ड्युटी लागते. बक्षीसपत्र देताना त्याच्यातही काही महत्त्वाचे मुद्दे असतात ते आता आपण बघूया. एखाद्या जवळच्या व्यक्तीलाच ही मालमत्ता दिली जाते. त्याच्यामध्ये बक्षीस देणारी व्यक्ती आणि स्वीकारणाऱ्या व्यक्ती म्हणजे बक्षीस देताना त्याचा प्रस्ताव दिला गेला पाहिजे तरच ते ॲक्सेप्टन्स होतं. बक्षीसपत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये कब्जा हा ट्रान्सफर होत असतो. त्वरित मालकी हक्क तुम्हाला त्याच्यामध्ये निर्माण होत असतात. बक्षीसपत्राची नोंदणी करणे अत्यंत आवश्यक असेल. एखादी मिळकत जर सोसायटीमधली असेल तर बक्षीसपत्र करताना त्या सोसायटीचा ना हरकत दाखला घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तो ना हरकत दाखला असल्याशिवाय तुमचे पुढचे शेअर ट्रान्सफर होणार नाही किंवा मेहरबान सब रजिस्ट्रार यांच्या कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचा दस्तऐवज नोंदवला जाणार नाही. कारण की जिथं सोसायटीची मालकी असते त्या ठिकाणी सोसायटी ही मालक असते, आपण फक्त भागधारक सभासद असतो. त्यामुळे सोसायटीच्या बाबतीत कोणताही दस्तऐवज नोंदवताना प्रथमदर्शनी सोसायटीचा ना हरकत दाखला, त्या सोसायटीचं कुठलंही मेंटेनन्स बाकी नाही आहे, कुठलीही थक बाकी नाही त्याबाबतचा दाखला. सोसायटीचा ना हरकत दाखला घेतल्याचा फायदा असा असतो की ज्यावेळेस तो दस्तऐवज सोसायटीमधल्या मिळकतीचा नोंदणीकृत होतो त्यावेळेस सोसायटीच्या चेअरमन किंवा सेक्रेटरी यांना हजर राहण्याची गरज नसते. त्या ना हरकत दाखल्याच्या आधारे मेहरबान सब रजिस्ट्रार तो दस्तऐवज नोंदवून घेत असतात. बक्षीसपत्रामध्ये तुम्हाला स्पष्टपणे नमूद करावं लागतं की जो काही मी प्रस्ताव दिलेला आहे तो मी स्वीकारलेला आहे आणि तो मी बक्षीस म्हणून ते स्वीकार करत आहे. त्याच्यामुळे ते बक्षीसपत्र व्हॅलिड असं बक्षीसपत्र होतं. बक्षीसपत्र सर्वसामान्य परिस्थितीमध्ये कधीही रद्दबादल होत नाही. त्यामुळे नोंदणी करणे त्याच्यामध्ये फक्त महत्त्वाचं आहे. आई वडील, मुले, पती पत्नी, भाऊ बहीण यांना बक्षीसपत्र दिलं जातं. पुढचं आहे मृत्यूपत्र विल. विलच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की एखाद्या माणसाला जर त्याच्या संपत्तीची स्थावर व जंगम संपत्तीचं योग्य ते पद्धतीने वाटणी करून ठेवायची असेल तर तो जिवंतपणी विल हे नोंदणीकृत करून ठेवतो. विल नोंदवताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्याच्या सगळ्या मिळकतींचं वर्णन व्यवस्थित लिहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे बँक डिटेल्स व्यवस्थित लिहिले पाहिजे, शेअर्स डिटेल लिहिले पाहिजे, कोणाला कुठला हिस्सा द्यायचा आहे म्हणजे त्याला पत्नी, 2 मुलं, 1 मुलगी असेल
तर कोणाला कुठली मिळकत द्यायची त्याबाबतची स्पष्टता त्यामध्ये असली पाहिजे. विलच्या बाबतीतचं एक्झिक्युशन हा माणूस गेल्यानंतर होतो आणि ज्याला ती मृत्यूपत्रान्वये प्रॉपर्टी मिळते तिची मालकी ही तो व्यक्ती मयत झाल्यानंतर मिळते. बक्षीसपत्रामध्ये मालकी ही त्वरित मिळत असते, त्वरित मालकी ट्रान्सफर होत असते, परंतु विलमध्ये मालकी ही तो माणूस मयत झाल्यानंतर प्राप्त होते. त्यानंतर रेकॉर्ड दुरुस्त होतं आणि त्यानंतर हे होतं. मृत्यूपत्र करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो माणूस सज्ञान असला पाहिजे, त्याची मानसिक स्थिती चांगली असली पाहिजे. ते मृत्यूपत्र नोंदणीकृत करताना त्या माणसाचं मेडिकल सर्टिफिकेट लागतं की जे MBBS डॉक्टरांनी दिलेलं असतं ते त्याच दिवसाचं लागतं. म्हणजे 1 महिन्यापूर्वी मेडिकल सर्टिफिकेट घेतलं आणि 1 महिन्यानंतर मृत्यूपत्र नोंदवलं तर तसं चालत नाही. मृत्यूपत्र नोंदणीकृत करताना त्याला कुठल्याही मुद्रांक शुल्काची आकारणी होत नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये मृत्यूपत्र जरी झालेलं असलं तरी कोर्टाकडून त्याला प्रोबेट घ्यावा लागतो, परंतु नाशिक हे अजून मेट्रोपॉलिटन सिटी नाही आहे, त्यामुळे तशी तिची आवश्यकता नसते. त्याच्यानंतर येतो एक्सचेंज डीड, अदलाबदल पत्र. 2 मिळकती आहेत वेगवेगळ्या, A आणि Bच्या मिळकती आहेत आणि मग त्यांना ते अदलबदल करायचा आहे किंवा 2 वेगवेगळ्या ठिकाणी प्लॉट आहेत. Aचा अजून एक प्लॉट आहे पण त्याच्या शेजारी Bचा प्लॉट आहे. अशा परिस्थितीत A आणि B हे दोघंही त्यांच्या मिळकती एकमेकांना अदलाबदल करून घेतात. म्हणजे Aचं क्षेत्र मोठं होतं त्या निमित्ताने आणि Bला त्याच्या योग्य जागेवरती स्थान मिळतं. हा जो काही सेक्शन आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या 118मध्ये त्याबाबतचं एक्सचेंज डीडबाबतचं सविस्तरपणे दिलेलं आहे. यामध्ये एक्सचेंज डीडमध्ये पैशाचा कुठलाही व्यवहार नसतो, फक्त जागेची अदलाबदल करावी लागते. त्यावेळेस तो दस्त करताना काय काळजी घेतली पाहिजे हे मी आपल्याला पुढील सत्रामध्ये सांगणारच आहे. एक्सचेंज डीड करण्याची महत्त्वाचं म्हणजे ते नोंदणी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यातला जो जास्तीचा हिस्सा आहे त्याच्यावरती मुद्रांक शुल्क आकारणी होते आणि त्यानुसार तो नोंदणीकृत होतो. त्यानंतर त्याचे 7/12 उतार्यावरती त्याचे इफेक्ट्स होतात आणि त्यानुसार मिळकतीची मालकी ही बदलली जाते. हे सर्व दस्तऐवज होत असताना आपण आत्ता जे दस्तऐवज बघतोय ते जे फार रेअर केसमध्ये म्हणजे डे टू डे नोंदवले जात नाही असे ही सर्व दस्तऐवज, एक्सचेंज डीड असेल, मृत्यूपत्र असेल, गिफ्ट डीड असेल आणि आता आपण भाडेपट्टा, जे मूळ दस्तऐवज आहे त्याच्याकडे आपण प्रॅक्टिकली मी तुम्हाला जे नोट्स दिले त्या बघून आपण बोलूच त्या विषयावरती. भाडेपट्ट्यामध्ये पण 2 प्रकार असतात. एक भाडेपट्टा असतो, एक लिव्ह अँड लायसन्स असतो. भाडेपट्टा हा 5 वर्षाच्या पुढे जी मिळकत आपण एखाद्याला भाड्याने देतो त्या दस्तऐवजाला भाडेपट्टा असं समजलं जातं. भाडेपट्ट्याने त्या माणसाचा त्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट क्रिएट होतो आणि त्याच्या विरुद्ध लिव्ह अँड लायसन्समध्ये जिथं 11 महिन्यापेक्षा जास्त मुदत आहे तो दस्तऐवज कायद्याने नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट होत नाही, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला परमिशन मिळते, परवाना मिळतो जागेचा वापर करण्याचा आणि भाडेपट्ट्यामध्ये तुम्हाला कब्जा देखील मिळतो, तिथं तुमचा इंटरेस्ट देखील क्रिएट होतो. भाडेपट्टा जर लाँग टर्मसाठी असेल तर त्याची नोंद मिळकतीच्या 7/12 उताराच्या इतर अधिकारात देखील करण्यात येते. ह्या भाडेपट्ट्याला जो काही मुद्रांक शुल्क आहे तो खरेदी विक्रीला जो मुद्रांक शुल्काची आकारणी होते त्या प्रमाणातच भाडेपट्ट्याच्या दस्तऐवजाची आकारणी होते. लिव्ह अँड लायसन्सला त्या मानाने कमी मुद्रांक शुल्क आहे. आजकालच्या प्रॅक्टिसमध्ये लिव्ह अँड लायसन्स हे ऑनलाईन देखील आपल्या घरी येऊन नोंदवलं जातं. त्याबाबत मेहरबान सब रजिस्ट्रार यांनी काही वकील लोकांना त्याबाबतचं लायसन्स दिलं आहे, त्याचा ड्राफ्ट फायनल करून दिलेला आहे. त्या ड्राफ्टमध्ये आपल्याला फार तर 2-3 ओळी बदलता येतात आणि मग तो दस्तऐवज तो माणूस आपल्या घरी येतो की एखाद्या माणसाला सब रजिस्ट्रारला जाणं शक्य नाही किंवा कोणत्याही कार्यालयात जाऊन तो दस्त नोंदवणं शक्य नाही, तर मग ते संबंधित लोकांना ज्यांना एजन्सी दिलेली ते आपल्या घरी येऊन त्याबाबतचा तो डॉक्युमेंट नोंदणीकृत करून देता. तो डॉक्युमेंट ॲक्च्युली सब रजिस्ट्रारकडे नंतर जातो, त्याचं व्हेरिफिकेशन होतं आणि आपल्याला तो ऑनलाईन परत प्राप्त होतं. मित्रांनो, यानंतर हक्क सोडपत्र. आजकालच्या काळामध्ये हक्क सोडपत्र हे खूपच अत्यंत महत्त्वाचा असा हा दस्तऐवज आहे.
ज्यांच्या मिळकती वडिलोपार्जित मिळकती आहेत, त्यामध्ये अत्यंत तो महत्त्वाचा असा दस्तऐवज समजला जातो. आजकाल मिळकतीचे मूल्यांकन बघता प्रत्येक भावाला वाटतं की बहिणीने त्याच्या मिळकतीमधला हक्क सोडून द्यावा. त्यामुळे हा दस्तऐवज अतिशय महत्त्वाचा असा दस्तऐवज आहे. हक्क सोडपत्र हे जो काही हा डॉक्युमेंट होतो हा वडिलोपार्जित मिळकतीच्या अनुषंगाने होतो. एखादी व्यक्ती मयत झाली आणि त्याच्या वारसांची नावं लागली, मग त्या व्यक्तीला मुलगा मुलगी असं ज्यावेळेस असतं, मग प्रत्येक भावाला जसं मगाशी म्हटलं की वाटतं की त्या बहिणीने हक्क सोडून द्यावे. त्यामुळे हा दस्तऐवज महत्त्वाचा आहे. हक्क सोडपत्राचे दस्तऐवज करताना त्या व्यक्तीचं नाव 7/12 उतारावर असणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की आजकाल कोणताही दस्तऐवज नोंदणीकृत करताना सर्वप्रथम तो ऑनलाईन फीडिंग केला जातो. पूर्वीच्या काळी डॉक्युमेंट नोंदवल्यानंतर त्याची म्युटेशन एंट्री होत होती. आत्ताच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट फीडिंगला घेतो त्याच वेळेस त्या डॉक्युमेंटची म्युटेशन एंट्री होत जाते. जर त्या व्यक्तीचं नाव जर त्या 7/12 उतारावर नसेल तर मग ती म्युटेशन एंट्री होत नाही. मग त्याला ऑफलाईन करावं लागतं, त्याबाबत सब रजिस्ट्रारशी बोलावं लागतं आणि त्यानुसार ते होतं. हक्क सोडपत्रांच्या आधारे त्या व्यक्तीचे त्या मिळकतीमधले सर्व जे काही हक्क आहे ते सर्व संपुष्टात येतात. त्याची मालकी तिथं शिल्लक राहत नाही आणि मग तो त्याचा हिस्सा असेल. समजा एका कुटुंबाची मिळकत आहे, त्या कुटुंबामध्ये 5 घटक आहे, तर आपण असं समजलं की प्रत्येकाचा 1/5 शेअर आहे. तर त्यापैकी एका 2 बहिणींनी सोडला तर 1/10 शेअर ते भावांच्या लाभात सोडता भावांचा ॲटोमॅटिकली तो हिस्सा वाढतो आणि त्यांना संपूर्ण क्षेत्राची मालकी प्राप्त होते. या पद्धतीने हा को ओनरशिप ज्याला म्हटली जाते. पूर्वीच्या काळी विवाहित बहिणींची नावं वगैरे ही मिळकतीच्या 7/12 उतार्यावर इतर अधिकारात होती, परंतु दरम्यानच्या काळात बदललेल्या कायद्यामुळे आता सर्व मुलींची नावं, आत्यांची नावं, बहिणींची नावं ही मिळकतीच्या मालक व कब्जेदार सदरी दाखल होत असतात. त्यामुळे अतिशय हा महत्त्वाचा असा हा दस्तऐवज आहे. आजकाल विद्यार्थ्यांना प्रॅक्टिसमध्ये आल्यानंतर त्वरितच कधीकधी असं वाटतं की लगेच उत्पन्नाचं सोर्स तयार झालं पाहिजे. मग कुठल्या तरी सिनियरांकडे ते प्रॅक्टिस करतात. मग त्यावेळेस बऱ्याच सिनियरांकडे, आमच्यासारख्यांकडे बँकेची विविध कामं असतात. मग त्या कामातून मग उत्पन्न थोडंसं ज्युनियरांना चालू होतं. मग बँकेचं ज्यावेळेस प्रत्येक वकिलाकडे काम असतं, पॅनलवरच्या वकिलांकडे, त्यांच्याकडे मॉर्गेज डीड हा एक प्रकार असतो, गहाणखताचा हा एक प्रकार आहे. गहाणखत म्हणजे एखाद्या व्यक्तीने बँकेकडून जर कर्ज घेतलं तर त्या कर्ज फेडीच्या परत हमीसाठी त्याला कोणती तरी मिळकत ही तारण द्यावी लागते. ती मिळकत तारण देताना बँक त्या प्रॉपर्टीचं 30 वर्षाचं टायटल तपासते, सर्च करते, पेपर नोटीस करते. या पद्धतीने त्याचं कामकाज होतं. गहाणखतामध्ये पण देखील प्रकार आहेत. एक रजिस्टर गहाणखत आहे, त्याला नियमानुसार जेवढी कर्जाची रक्कम आहे त्यानुसार स्टॅम्प ड्युटी भरली जाते. त्यामध्ये देखील रेसिडेन्शियल पर्पजसाठी जर आपण कर्ज घेतलेलं असेल तर त्याचं मुद्रांक शुल्क वेगळं आहे. व्यावसायिक कारणासाठी कर्ज घेतलेलं असेल तर त्याचं मुद्रांक शुल्क वेगळं आहे. त्यानंतर गहाणखतामध्ये दुसरं येतं इक्विटेबल मॉर्गेज, पण आता बऱ्यापैकी ते बंद झालेलं आहेत. इक्विटेबल मॉर्गेज म्हणजे आपल्या मिळकतीच्या अनुषंगाने असलेली जी काही सर्व दस्तऐवज आहेत ती बँकेच्या कस्टडीमध्ये द्यावी आणि मग ती बँकेच्या कस्टडीत असतात. आपल्या कर्जाची फेड पावेतो. त्याला इक्विटेबल स्वरूपाचं मॉर्गेज डीड म्हणतात. तो दस्तऐवज नोंदणीकृत होत नाही, परंतु तो दस्तऐवज नोटरी यांच्या कार्यालयात नोटराईज केला जातो. सध्याच्या याच्यामध्ये मोठ्या मोठ्या बँकेंना इंटिमेशन ऑफ नोटीस मॉर्गेजची दिली जाते. ती सब रजिस्ट्रारकडे नोंदवली जाते. मोठ्या ज्या नॅशनलाइज बँका आहे त्या या पद्धतीचं गहाणखत करतात. या पद्धतीचे गहाणखत हे त्या मोठा जर कर्ज असेल तर त्याचा मिळकतीच्या 7/12 उतार्याच्या इतर अधिकाऱ्यात देखील त्याबाबतची ही नोंद घेतली जाते. हे गहाणखताचा जो काही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टचा सेक्शन 58 आहे त्यामध्ये सविस्तरपणे त्याचा उल्लेख केलेला आहे. एक्झिक्युशन ऑफ डॉक्युमेंट म्हणजे काय हे आपण बघितलं पाहिजे. हे सगळे झाली डॉक्युमेंटबद्दलची माहिती, परंतु तो एक्झिक्यूट करताना काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण वळूया खरेदी विक्री या विषयाकडे. ह्या विषयाकडे बघताना आपल्याला डे टू डे वर्कमध्ये जे काही हे आत्ता जे आपण डॉक्युमेंट सांगितलेले हे
अनरेग्युलर थोडेसे डॉक्युमेंट होतात, फार क्वचित होतात. परंतु आजकाल आपण प्रॅक्टिसमध्ये आल्यानंतर कोणीतरी नातेवाईक येतो, तो म्हणतो की मी हा प्लॉट घेतला, हा फ्लॅट घेतला, याचा डॉक्युमेंट रजिस्टर करायचा आहे, त्याचा डॉक्युमेंट रजिस्टर करायचा आहे. मग त्यावेळेस आपण काय मूलतः बघितलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मूलतः सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही दस्तऐवज आपल्यासमोर आला किंवा एखादा पक्षकार आला आपल्याकडे, तर त्यावरती सगळ्यात प्रथम आपण त्याची माहिती घेतली पाहिजे. माहिती घेण्याच्या अगोदर तो जी मिळकत खरेदी करणार आहे त्या मिळकतीचे कागदपत्र आपल्या हातात पाहिजे. त्याच्याशी चर्चा करण्यापूर्वी त्या कागदपत्रांचं अवलोकन आपण केलं पाहिजे. म्हणजे मी फ्लॅट घेतो आहे आणि तुम्ही जर 7-12 पहिले बघितलं पाहिजे, तो फ्लॅट अपार्टमेंटमधला आहे का सोसायटीमधला आहे, हे सर्वप्रथम पाहणं गरजेचं आहे. मग त्या अपार्टमेंटचं किंवा त्या सोसायटीचं नाव त्या मिळकतीच्या 7-12 उतारावर आहे किंवा नाही ते तपासलं पाहिजे. नवीन प्रोजेक्ट आहे का ते तपासलं पाहिजे. अशा सर्व बाबींची तपासणी केल्यानंतर आपल्याला दस्तऐवज करायचा आहे. मग आपण त्याचा आजचा विषय आहे दस्तऐवज आउटलाईन, म्हणजे दस्तऐवजी चौकट आखणं अत्यंत गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण पहिले पक्षकाराचं काय, तुला बाबा तुझा काय व्यवहार ठरलेला आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. मग त्याचा ठरलेला व्यवहार, मग कोण विक्री करतं आहे त्याची माहिती घेतली पाहिजे. त्याचं नाव, त्याचं वय, तो काय व्यवसाय करतो ते घेतलं पाहिजे आपण. किंवा बिझनेस करत असेल तर बिझनेस, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचा मेल ID, त्याचा मोबाईल नंबर, जो विकतो आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती, त्याच्या मालकी हक्काच्या दस्तऐवजांची पूर्ण आपण तपासणी केली पाहिजे. येणाऱ्या पुढच्या थोड्या वेळातच मी सांगेल की कुठली प्रॉपर्टी खरेदी करताना कुठला डॉक्युमेंट बघितला पाहिजे, ते तर सांगेलच. परंतु मग तो दस्तऐवज करताना त्याची मालकी आहे का त्याला कराराने मिळालेली आहे का त्याचं खरेदी खत झालेलं आहे, हे पण तपासणं गरजेचं आहे. 7-12 उतारा तपासत असताना आपण त्याचबरोबर पॅरल त्याची 6 नोंद पण तपासली पाहिजे. परंतु जिथं प्लॉट मिळकत किंवा शेत मिळकत असेल त्या ठिकाणी नाव त्या देणाऱ्याचं येतं, पण जिथं बांधीव मिळकत आहे, एखादी फ्लॅट मिळकत आहे किंवा एखादी शॉप मिळकत आहे, वाणिज्य स्वरूपाची मिळकत आहे, तर त्या उतार्यावरती जो विक्री करणार आहे त्याचं नाव येत नाही. जर अपार्टमेंटचं नाव असेल तर अपार्टमेंटची नोंद केलेली असेल आणि अपार्टमेंटची नोंद करताना त्या बिल्डिंगमधल्या सभासदांची सगळी डॉक्युमेंट्स मेहरबान तलाठी यांच्याकडे दिलेली असेल तरच ती नावं 6 नोंदीत येतात, अदरवाईज येत नाही. किंवा सोसायटीतली मिळकत असेल तर त्याच्या नावाने शेअर सर्टिफिकेट आहे की नाही हे तपासलं पाहिजे. मग ही माहिती घेतल्यानंतर पुढचा टप्पा येतो ते दस्तऐवज काय करायचा. घेणाऱ्या देणाऱ्यांचे नावं झाले, मग आता तो माणूस कधी कधी म्हणतो की मला आत्ता काहीच नाही, मला 100 रुपये द्यायचे आहेत, 1000 रुपयाचा व्यवहार ठरलेला आहे, 100 रुपये द्यायचे आहेत. तर मग आपण जनरली आजकाल थोड्याशा रेग्युलर प्रॅक्टिसमधला भाग म्हणून कधी कधी विसारपावती करतो. परंतु कायदेशीररित्या जर त्याला करायचा असेल तर त्याला करारनामा हाच केला पाहिजे आपण, की जो रजिस्टर नसला तरी तो नोटरी करता येतो करारनामा. मग त्यामध्ये मिळकतीचं वर्णन आलं पाहिजे. जर एखाद्या बिल्डिंगमधली मिळकत असेल तर ते मिळकतीचं वर्णन लिहिताना अ आणि ब करावं लागेल तुम्हाला. अ मिळकत ही पूर्ण त्या 7-12 उतार्यावरचं जे वर्णन आहे की मौजे नाशिक येथील सर्वे नंबर सो अँड सो या मधील प्लॉट नंबर 11 यासी क्षेत्र सो अँड सो यावर बांधण्यात आलेल्या ईश्वरी अपार्टमेंटमधील मिळकतीचे वर्णन खालील. मग ब दस्ताचा विषय असलेल्या मिळकतीचं वर्णन, ईश्वरी अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावर फ्लॅट नंबर 3 त्याचं क्षेत्र एवढं, त्याचा घर नंबर असेल, जुनी मिळकत असेल तर त्याला घर नंबर असेल, इंडेक्स नंबर असेल तो टाकायचा. हे दोन्ही मिळकतीचं वर्णन लिहिताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मिळकतीच्या चतुर्सीमा अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्या चतुर्सीमा लिहिणं अत्यंत गरजेचं असतं. ते काही पक्षकाराला सांगता येणार नाही. ते आपल्याकडे जे दस्तऐवज असतात त्याचं अवलोकन केल्यानंतर त्याचा आपण सगळं अभ्यास करायचा आणि ते मिळकतीचं वर्णन चुकलं तर तुमचा पूर्ण डॉक्युमेंटच चुकला. त्यामुळे माहिती घेताना आपण प्रत्येक पक्षकाराकडून व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे. दस्तऐवज शीर्षक ठरलं, त्याची दिनांक, वेळ हे सगळं ठरलं, लिहिलं जातं. साठेखत करारनामा आज दिनांक -- रोजी मुक्कामी नाशिक येथे लिहून देतो की, लिहून देणार घेणार झाला तुमचा. मिळकतीचं वर्णन झालं. त्यानंतर येतो जर ॲग्रिकल्चर लँड असेल, प्लॉट मिळकत असेल तर त्यावेळेस त्या दस्तऐवजाला नकाशा जोडणं अत्यंत गरजेचं असतं.
नकाशा हा त्या दस्ताचा भाग असतो. जर कधी भविष्यात वाद झाला की अरे माझं क्षेत्र कुठे होतं, काय होतं, तर तो नकाशा आपल्याला कोर्टात पुराव्या कामात येतो. त्यामुळे नकाशा जोडणं अत्यंत महत्त्वाचं असतं. नकाशा जोडल्यानंतर पुढचा मुद्दा येतो की जो माणूस मिळकत विक्री करतो आहे त्याला मिळकतीची मालकी कशी मिळालेली आहे. कधीकधी मिळकत हे 2-3 प्रकारे तुम्हाला ट्रान्सफर होत असते. त्याबाबतचा मी तक्ता तुम्हाला दिलेला आहे. कुठलीही मिळकत ही आपल्याला 6 प्रकारे मिळत असते. कब्जाने, वहिवाटीने, कराराने, वारसाने, बक्षिसाने आणि विश्वस्त या नात्याने. याबाबतचा तक्ता मी आय थिंक ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्यामध्ये सविस्तरपणे विस्तृतपणे उल्लेख केलेला आहे. मिळकतीचे येण्याचे मार्ग कुठले कुठले आहेत, तुम्हाला मालकी हक्क मिळण्याचे मार्ग कुठले कुठले आहेत. हे सगळं होत असताना त्याची मालकी लिहिली की एखादा जर फ्लॅट असेल तर मग त्यावेळेस त्यांनी तो फ्लॅट डीड ऑफ अपार्टमेंट सोसायटीमधला असेल तर ट्रान्सफर डीड, मग तो दस्तऐवज कधी नोंदवला गेला, त्याचा दस्त नंबर काय होता, कुठल्या सब रजिस्ट्रारकडे नोंदवला गेला, त्याबाबतचा पहिला परिच्छेदमध्ये उल्लेख येणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला जनरली काही लोक म्हणतात मिळकतीचा पूर्व इतिहास. पण जिथं ही मिळकत प्लॉट मिळकत असेल, शेत मिळकत असेल, त्यावेळेस एखाद्याला वारसाने आलेली असेल किंवा विकत घेतलेली असेल, वारसाने आलेली असेल किंवा बक्षिसाने मिळाली असेल किंवा मृत्यूपत्रान्वये मिळालेली असेल, तर त्यावेळेस त्या परिच्छेदामध्ये त्याबाबतचा स्पष्ट उल्लेख अत्यंत लिहिणं गरजेचं आहे. त्याबाबतची नोंद देखील करणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. ती नोंद मेहरबान सर्कल यांनी, नोंद ही तलाठी टाकतो, नोंदला अंतिम मंजुरी ही सर्कल देतो, मंडल अधिकारी देतो. मग त्यांनी किती तारखेला ती नोंद प्रमाणित केली त्याबाबतची देखील तारीख त्यामध्ये लिहिणं अत्यंत गरजेचं असतं. हे सर्व आपण करत असताना त्याचा नकाशा जोडला, त्याची मालकी लिहिली. मग आता त्यांनी मिळकत का विक्री केली, काय गरज होती त्याला. स्वकष्टार्जित मिळकत असेल, कुठली पण मिळकत, मग ती शेत मिळकत असेल, प्लॉट मिळकत असेल, बांधीव मिळकत असेल, ही कुठलीही मिळकत जर ही स्वकष्टार्जित असेल तर त्या परिस्थितीमध्ये त्या माणसाला अन्य कुटुंबातल्या घटकांची संमती घेण्याची गरज नाही. परंतु तू मिळकत विक्री का करतोय तर त्याचं कारण लिहिणं आपल्या दृष्टीने गरजेचं आहे. ते याच्यासाठी की बाबा त्यांनी का विकली हे आपल्याला समजतं. भविष्यात जर त्याचा वाद झाला तर त्याच्यासाठी ते फायदेशीर असतं, आपल्यासाठी देखील फायदे. मग स्वकष्टार्जित मिळकत विक्री करताना आपण 2-3 कारणं लिहू शकतो की त्यांना आर्थिक रकमेची गरज होती, त्याला व्यवसायाच्या वृद्धीसाठी रकमेची गरज होती व त्याला बाजार मूल्यानुसार आज ही मिळकत विक्री करून चांगली मोबदला रक्कम प्राप्त होते, त्यामुळे त्यांनी ही मिळकत विक्री केलेली आहे. पण जिथं ह्याच मिळकती वडिलोपार्जित स्वरूपातून आलेल्या असतील, वारसाने म्हणा, हक्कसोड पत्रान्वये म्हणा, तर त्यावेळेस तुम्ही असं लिहू शकता त्या दस्तऐवजामध्ये की कुटुंबाच्या हितासाठी यांनी ही मिळकत ट्रान्सफर केलेली आहे. मिळकत विक्री करून येणाऱ्या रकमेतून कुटुंबाचं हिताचं होणार आहे, कुटुंबाचा फायदा होणार आहे, ही कारणं त्याच्यामध्ये लिहिली गेली पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं असं आहे. मग घेणाऱ्याचा काय फायदा आहे त्याबद्दल आपण थोडं लिहिलं पाहिजे की घेणाऱ्याला ही मिळकत रहिवाशी करण्यासाठी सोयीस्कर आहे. किंवा कधी कधी शेत मिळकत असते, मग त्याला लागूनच एखाद्याचं शेत असतं, म्हणजे जो विकत घेतो त्याचं शेत, मग त्याला एकाच ठिकाणी मोठं क्षेत्र प्राप्त होणार आहे. त्याबद्दलची तो मग आपल्याला त्याचा बेनिफिट काय आहे घेणाऱ्याचे ते आपण लिहिणं गरजेचं आहे. हे सगळं लिहित असताना वडिलोपार्जित मिळकत असेल, वारसाने आलेली असेल किंवा अन्य स्वरूपाने म्हणजे बक्षीसपत्रांनी आलेली असेल, अशी मिळकतीच्या रक्कम बघता, व्यवहाराची रक्कम बघता, ह्या सर्व व्यवहारांमध्ये जरी त्या माणसाच्या कुटुंबातल्या घटकांची नावं 7-12 उताराच्या सदरी नसली, मालक व कब्जेदार सदरी, परंतु सध्या मिळकतीचे बदललेले दर, होणारं लिटिगेशन, भविष्यात येणाऱ्या अडचणी, या सर्व बाबींचा विचार करता त्याच्या कुटुंबातील सर्व घटकांच्या आपण सह्या संमत्या घेणे अत्यंत आवश्यक व गरजेचं आहे. सह्या संमत्या घेणे म्हणजे काय, त्यांना दस्तऐवजामध्ये संमतीदार म्हणून समाविष्ट करून घेणे. त्याबद्दलचं आपण लिहू शकतो एक पॅरेग्राफमध्ये की संमती देणाऱ्यांचा आज मितीस जरी मिळकतीच्या 7-12 उतारावर नाव नसलं, परंतु सदर व्यवहारामध्ये कोणतीही कायदेशीर व तांत्रिक अपूर्तता राहू नये, त्यामुळे ह्या संमतीदार यांना या दस्तामध्ये समाविष्ट केलेला आहे.
त्यानुसार त्या संमतीदारांना समाविष्ट करावं. आपण खाली लिहितोच की सदरचा दस्ता हा वाली वारसांवर बंधनकारक आहे, परंतु कधी कधी असं होतं की व्यवहार मोठ्या रकमेचा असला की भविष्यात काही त्याचं लिटिगेशन झालं तर हेच मुलं लिटिगेशन करतात, मुली लिटिगेशन करतात. मग त्यावेळेस ते म्हणतात आमच्या वडिलांनी विकली, आम्हाला कुठे माहिती होतं की एक्स वायला विकली ही मिळकत. त्यामुळे जर आपण व्यवहाराचं स्वरूप बघितलं, व्यवहाराची रक्कम बघता, शक्यतो जिथं 1 करोड रुपयापेक्षा जास्त रकमेचे व्यवहार आहेत, आता तर सगळीचकडे 1 करोडपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार होतात, त्या परिस्थितीमध्ये त्या लोकांना समाविष्ट करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे भविष्यातले होणारे वाद विवाद हे सगळे टळतात. ते लोक त्या दस्तामध्ये पार्टी झाले तर त्यांच्यावर देखील तो दस्त बंधनकारक राहतो. त्यामुळे त्यांना पार्टी म्हणून ॲड करून घ्या. यानंतर हे सर्व झाल्यानंतर ज्यावेळेस एखादा व्यवहार होतो त्यावेळेस त्या व्यवहाराच्या अटी आणि शर्ती ठरतात. मग तो बांधीव मिळकतीचा असेल, प्लॉट मिळकतीचा असेल, शेत मिळकतीचा असेल, कुठलाही व्यवहार हा अटी व शर्तीवरती. काही व्यवहारांमध्ये डायरेक्ट फायनल कन्व्हेन्स होतं, ते खरेदी खत होतं. खरेदी खतामध्ये अटी आणि शर्ती काहीही नसतात. खरेदी खतामध्ये मला संपूर्ण मोबदला मिळाला, मी तुम्हाला मिळकतीचा कब्जा दिला, एवढंच लिहिलं जातं खरेदी खतामध्ये. परंतु ज्यावेळेस एखाद्या मिळकतीचा आपण साठेखत करारनामा करतो, ॲग्रीमेंट करतो, त्यावेळेस त्या व्यवहाराच्या अटी आणि शर्ती ठरतात. त्यावेळेस असं ठरतं की बा याची किंमत माझी ही 1,000 रुपये ठरलेली आहे, आज रोजी मी तुम्हाला 500 रुपये देणार आहे आणि उर्वरित 500 रुपये ह्या खालील अटी आणि शर्तीच्या आधारे देणार आहे. मग व्यवहाराच्या अटी आणि शर्ती ज्यावेळेस आपण दस्तऐवजामध्ये लिहितो त्यावेळेस सर्वप्रथम त्या मिळकतीची ठरलेली किंमत लिहिली पाहिजे. ठरलेली किंमत लिहिल्यानंतर त्याच्यानंतर आपण लिहिलं पाहिजे की ह्या व्यवहाराची मुदत काय आहे. मग मुदत कशी ठरते की त्या मिळकतीच्या अनुषंगाने काही परवानग्या आहेत का, काही कंप्लायन्स करायचा आहे का. मग त्या अटी आणि शर्तीमध्ये लिहिल्या जातात किंवा मिळकतीचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला प्राप्त झाल्यानंतर हे मिळकतीचा अंतिम हस्तांतराचा दस्तावेज नोंदवला जाईल. किंवा एखादी परवानगी असेल तर ती परवानगी प्राप्त झाल्यानंतर या मिळकतीचा अंतिम हस्तांतरण. किंवा जागेची मोजणी करायची असेल तर मग त्या अनुषंगाने लिहिलं जातं की DLR ऑफिसकडून या मिळकतीची मोजणी करण्यात येईल, त्याबाबतचा नकाशा तयार करण्यात येईल आणि त्यानंतर त्या मिळकतीचा अंतिम हस्तांतराचा. म्हणजे ह्या व्यवहाराच्या अटी आणि शर्ती झाल्या. त्या अटी आणि शर्ती झाल्यानंतर मिळकतीचा त्या कंप्लायन्स झाल्यानंतर तुमचा अंतिम हस्तांतराचा दस्त होतो. मग त्याला आपण लिहितो 4 महिने, 6 महिने, 2 महिने, 3 महिने अशी मुदत टाकली जाते. त्याच्यामध्ये कधी जर काही तांत्रिक कारणामुळे या मुदतीत कामं झाले नाही तर त्या परिस्थितीमध्ये ती उभय पक्ष आपसमजुतीने ती मुदत वाढवून घेतील. त्याला 2 महिने 3 महिने असं तो उभय पक्ष ठरवतात. त्या डॉक्युमेंटला परत पुरवणी करारनामा असं करतात मुदत वाढल्यानंतर. ते झाल्यानंतर त्या मिळकतीचा कब्जा हा अंतिम हस्तांतराच्या दस्तावर दिला जाईल. याबाबतचं कब्जाबद्दल लिहिलं जातं. जर बांधीव मिळकत असेल, कमेसमेंट घेतलेला असेल, बिनशेती मिळकत असेल तर त्याबाबतच्या ज्या काही परवानग्या आहेत त्या आपण त्या आपल्या दस्तऐवजामध्ये नमूद करणं अत्यंत गरजेचं असतं. एखादी प्लॉट मिळकत आहे तर मग तिचा टेंटेटिव्ह लेआउट मंजूर झाला, बिनशेती झाली, मग तिचं सनद झाली आणि त्यानंतर त्याचा फायनल लेआउट झाला, त्याबद्दलचं सगळं लिहिणं गरजेचं आहे. जर तुम्ही एखादी मिळकत आपण अपार्टमेंटमधली घेतो आहे, सोसायटीमधली घेतो आहे तर मग कमेन्समेंट कधी घेतलेलं आहे त्या मिळकतीचं, म्हणजे बांधकाम नकाशा जो नाशिक महानगरपालिका मंजूर करते ते कमेन्समेंट सर्टिफिकेट कधी घेतलेलं आहे, ते कमेन्समेंट सर्टिफिकेटनुसार मग त्याच्यावरती काही TDR लोड केलेला आहे का त्याबद्दल लिहिणं आवश्यक असतं. FSI लोड केलेला आहे का ते लिहिणं आवश्यक असतं. हे सर्व बाबींचा उल्लेख त्या दस्तावेजामध्ये स्पष्टपणे असावा. कंप्लिशन सर्टिफिकेट घेतलेला असेल तर कधी काही मिळकतींचे व्यवहार हे जुने सेकंड रिसेल आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये त्या बिल्डिंगला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला असतो, त्याबद्दल लिहिलं गेलं पाहिजे. ह्या सर्व बाबी ज्या काही परवानग्या असतात त्याबाबतचा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये असावा. ज्या काही जबाबदाऱ्या ठरलेल्या आहेत की ह्या परवानग्या काढायच्या आहेत, ही पूर्तता करायची आहे या व्यवहारासाठी, त्याची स्पष्टता असणं अत्यंत त्या दस्तऐवजामध्ये आवश्यक आहे. ती म्हणजे या स्वरूपाची असली पाहिजे की ह्या परवानग्या काढण्यासाठी कोण खर्च करणार आहे. वादाचे विषय तिथंच होतात. त्यामुळे मग लिहून देणार जनरली सगळ्या परवानग्या त्याच्या मिळकतीचं टायटल निर्वेद असल्याचं करून देतात. त्यानुसार त्या परवानग्या कोणी काढायच्या, त्याचा खर्च कोणी करायचा त्याबाबतचा स्पष्ट उल्लेख त्या दस्तऐवजामध्ये लिहिण्याची जबाबदारी ही
वकील म्हणून आपले आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर विषय येतो की मिळकतीचं टायटल म्हणजे जे पूर्वी लिहिलं आहे, मिळकतीचा पूर्व इतिहास तो नाही, परंतु मिळकतीचं टायटल असं लिहिलं जातं की सदरची मिळकत ही बिनबोध्याची निर्वेद आहे. मिळकतीचं टायटल क्लिअर आहे. क्लिअर असलेली टायटलच मिळकत ही आम्ही तुम्हाला विक्री करत आहे. भविष्यात या मिळकतीच्या अनुषंगाने जर काही कोणाची हिल्ला हरकत आली तर त्याचं निराकरण करून देण्याची जबाबदारी ही लिहून देणार यांची असते. काही लोक हे सर्व काढून टाकतात, परंतु ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने हे सगळं काढून टाकलं की भविष्यात या मिळकतीच्या अनुषंगाने काही वाद झाले, काय झालं तर ती जबाबदारीचे जे परिच्छेद असतात ते काढून टाकतात. परंतु तसं नाही, तुम्ही तुमची जबाबदारी टाळू शकत नाही. तुम्ही मिळकत विकली, मिळकत विक्रीच्या बदल्यात तुम्ही मोबदला स्वीकारला तर मिळकतीचं टायटल निर्वेद करून देण्याची जबाबदारी ही त्या व्यक्तींचीच असते. त्यामुळे त्याचं आपण खूप येणे, जर एखादा व्यवहार होताना ज्या काही 2-3 गोष्टी बघितल्या जातात त्यामध्ये टायटल तपासणी या मुद्द्यावरती मी येईलच त्यावेळेस सांगेल, तर त्याबद्दलचं सगळं लिहिलं जातं. ह्या दस्तावेजाचा खर्च कोणी केलेला आहे त्याबद्दल लिहिलं जातं. हा दस्त वालीवारसांवर बंधनकारक राहील त्याबद्दल लिहिलं जातं. मोठा व्यवहार असेल तर आजकाल सर्व व्यवहारांमध्ये लवाद आर्बिट्रेशनची अपॉइंटमेंट केली जाते, परंतु आर्बिट्रेशनची अपॉइंटमेंट करताना लिहून घेणार आणि देणार ह्या दोघांच्या संमतीने ती अपॉइंटमेंट करणं अत्यंत आवश्यक असतं. आर्बिट्रेटर ॲक्ट हा अजून वेगळा ॲक्ट आहे, त्याबद्दल सविस्तर आपण बोलूया किंवा त्याबद्दल एक वेगळं लेक्चर मॅडमांनी घ्यावं असं मी त्यांना सांगेल, कारण की येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात मोठी प्रॅक्टिस ही आर्बिट्रेशन ॲक्टची आणि मिडिएशन ॲक्टची होणार आहे. त्याबद्दल स्वतंत्र आपण हे करूया. परंतु सर्व मोठ्या जे काही डॉक्युमेंट्स आहेत, मग डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट असतील, मोठ्या प्लॉटचे व्यवहार असतील, कंपनीचे ॲग्रीमेंट असतील, या सर्व ॲग्रीमेंटमध्ये आजकाल आर्बिट्रेटरची अपॉइंटमेंट करण्यात येते आणि त्या दस्तऐवजाच्या अनुषंगाने किंवा त्या व्यवहाराच्या अनुषंगाने कुठलेही वाद झाले तर ते आर्बिट्रेटर कोर्टामध्ये न जाता सर्वप्रथम ते आर्बिट्रेटरकडे सोडवले जातात आणि त्यानंतर जर तिथं सुटले नाही तर ते डायरेक्ट डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये ते वाद आर्बिट्रेशनचे जातात. टायटल बघितलं, सगळं काही बघितलं, आता मुद्दा येतो तो कन्सिडरेशन. मित्रांनो, एक लक्षात घ्या, इन्कम टॅक्सच्या बदललेल्या नियमानुसार, रजिस्ट्रेशन ॲक्टच्या बदललेल्या नियमानुसार 19,500च्या वरती आजकाल कोणीही रक्कम दस्तऐवजावरती रोख स्वरूपात देऊ शकत नाही. सर्व जे काही व्यवहार होतील ते पूर्णतः व्यवहार धनादेशाने DDने होतील. त्याबद्दलचं सर्व सविस्तरपणे आपण लिहिणं गरजेचं आहे. कोणी म्हणत असेल की अरे मी त्यांना 2 लाख रुपये दिले, तर असा दस्तऐवज आता मेहरबान सब रजिस्ट्रार यांच्या कार्यालयात नोंदवला जात नाही. हे आपण मूलतः लक्षात घ्या. भरणा हा म्हणजे जे काही मिळकतीचं कन्सिडरेशन आहे, मोड ऑफ द पेमेंट हे DD किंवा धनादेशाच्या स्वरूपातच असलं पाहिजे, तरच तो डॉक्युमेंट व्हॅलिड होतो. अदरवाईज रोख स्वरूपात तुम्ही 2 लाख 3 लाख दिले तर तो डॉक्युमेंट इनव्हॅलिड होण्याची चान्सेस जास्त पद्धतीने असतात. याबाबत आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. मालमत्तेचा व्यवहार हे सगळे कायदेशीरच असतात, परंतु काही मिळकती अशा आहेत की त्या हस्तांतर करण्यासाठी त्याला काही लिमिटेशन आहे. कालच जायबाय सरांनी त्यांच्या भाषणात सांगितलं होतं की एनी जागा दिली आणि बीनी गांजा दिला तर तो होणार नाही तसा व्यवहार. त्यामुळे ते म्हणजे बेकायदेशीर व्यवहार असे समजले जातात. काही व्यवहार करण्यासाठी परवानग्या घेण्या आवश्यक असतात. त्या परवानग्या कुठल्या मिळकतींचे व्यवहार करण्यासाठी आपल्याला परवानग्या घेणं आवश्यक असते, त्याबद्दलची मी तुम्हाला एक थोडक्यात यादी सांगतो की सर्व मिळकतींचा 7/12 उतारा बघितल्यानंतर सर्वप्रथम 7/12 उताऱ्यावरती आपल्याला बघायचं असतं की ही मिळकत कुठल्या भोगवटदार वर्गातली आहे. 1 नंबरची मिळकत जी असते भोगवटदार वर्ग 1, ही मिळकत पूर्णतः उतार्यावर ज्या व्यक्तीचं नाव आहे त्याच्या मालकीची असते. ॲब्सोल्युटली ओनर त्याला म्हटलं जातं. परंतु भोगवटदार वर्ग 2ची मिळकत 7/12 उतारावर लिहिलेला असेल तर अशा परिस्थितीत तो 7/12 उतारा अत्यंत काळजीपूर्वक वाचणं प्रत्येक वकिलाची ही नैतिक जबाबदारी आहे. भोगवटदार वर्ग 2ची मिळकत, याचा अर्थ त्या मिळकतीवरती शासनाचं कंट्रोल आहे.
ती मिळकतीचं खरेदी खताचा दस्तऐवज नोंदणीकृत सबरेजिस्ट्रारकडे होत नाही, कारण की त्याच्या इतर अधिकाराच्या कॉलममध्ये जाऊन बघितलं तर काही काही नोंदी असतात. आदिवासीची मिळकत, नवीन अवैध शर्तीची मिळकत, तळेगाव दाभाडी योजना, सिलिंग डॅक, अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या नोंदी मिळकतीच्या इतर अधिकारात असतो. मग ती मिळकतीचं हस्तांतर कसं होईल, त्यासाठी सगळ्यात प्रथम आपण बघितलं पाहिजे ज्या नोंदीने इतर अधिकारात शेरा आलेला आहे ती नोंद तपासणं अत्यंत आवश्यक आहे. त्या नोंदीमध्ये काय लिहिलेलं आहे, कधीकधी बाजार मूल्याच्या 50% नजराना भरा, कधीकधी आकाराच्या पटीत नजराना भरा. आदिवासीची मिळकत ही जनरल माणसाला खरेदी करता येत नाही, परंतु काही वेगळ्या परिस्थितीमध्ये त्याला शासनाची परवानगी मिळाली, वेगळ्या पद्धतीच्या परवानगी घेतल्या तर आदिवासीची मिळकत ती करता येते. परंतु जनरली आदिवासींच्या मिळकती जनरल माणूस खरेदी करत नाही, आदिवासी टू आदिवासी ती ट्रान्सफर होते. या पद्धतीच्या ज्या मिळकती आहेत त्यांची एक यादी आहे, ती थोडक्यात वाचून दाखवतो. कुळाची जमीन घेताना कुळ जर जमीन कसत असेल 1/4/54 रोजी तर तो एकतर मालक होतो, किंवा कुळ सरेंडर होतं, तो मालकाला हे करतो, मालकी हक्क देतो. देवस्थानची जमीन कोणालाही खरेदी करता येत नाही, त्याच्यासाठी ट्रस्ट ॲक्टची परवानगी घ्यावी लागते, त्यानंतरच ती मिळकत खरेदी करता येते. नवीन शर्तीची वतनाची जमीन आहे, सिलिंगची जमीन आहे, आदिवासीची जमीन आहे, सैनिकांची जमीन आहे, तुकडाबंदी कायदा आहे, त्याच्यानुसार एखाद्या मिळकतीचा छोटा तुकडा पडलेला असेल तर ती मिळकत खरेदी करण्यासाठी, म्हणजे 2 आरे 5 आरे, ती मिळकत खरेदी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पुनर्वसन प्रकल्पाची जमीन आहे, भूसंपादित जमीन आहे, फॉरेस्टची जमीन आहे, अज्ञानाची जमीन आहे, वक्फ बोर्डाची जमीन आहे आणि इनाम वर्गाची जमीन आहे. ह्या सगळ्या मिळकती खरेदी करण्यासाठी तुम्हाला शासनाची परवानगी घेणं रीतसर आवश्यक आहे. त्यानंतरच त्याबाबतचा नोंदणीकृत खरेदी खताचा दस्त हा मेहरबान सबरेजिस्ट्रारकडे नोंदवला जातो. परंतु काही मिळकतींमध्ये जर अटी आणि शर्ती टाकल्या तर त्या मिळकतींचं बिन कब्जाचा साठेखत करारनामा हा मेहरबान सबरेजिस्ट्रार यांच्या कार्यालयात नोंदवला जातो. त्याबाबतचं परंतु आपल्या दस्तऐवजामध्ये स्पष्ट उल्लेख असणं अत्यंत आवश्यक आहे की ही मिळकत अशा स्वरूपाची आहे. मिळकतीचा अंतिम हस्तांतराचा दस्त करण्यापूर्वी मेहरबान जिल्हाधिकारी, उपविभाग अधिकारी यांची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ती परवानगी घेतल्यानंतर त्या मिळकतीचा अंतिम हस्तांतराचा दस्त होईल व कब्जा त्याच वेळेस ट्रान्सफर होईल. ह्या भोगोटदार वर्ग 2च्या मिळकतींचा कब्जा हा तुम्हाला जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत तो घेता येत नाही. तसा कोणत्याही साठेखतामध्ये कायदेशीररित्या तुम्हाला कब्जा घेता येत नाही. त्यामुळे तो दस्तऐवज लिहिताना विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या मिळकतीच्या अनुषंगाने मेहरबान कोर्टात वाद सुरू आहे तर आणि त्या मिळकतीला स्टे आहे तर त्या मिळकतीबाबतचा देखील दस्तऐवज आपल्याला नोंदणीकृत करता येत नाही. जर स्टे असेल तर त्या मिळकतीच्या 7/12 उतारावर इतर अधिकारात त्याबाबतची स्पष्टपणे नोंद असते. पुढे आपण बघणारच आहे लीज पेंडन्सी सेक्शन 52 जो आहे तो आपण बघणारच आहे. त्यावेळेस ती एखाद्या मिळकतीच्या अनुषंगाने जर वाद असेल आणि त्याला स्टे असेल तर ती मिळकत खरेदी करता येत नाही. परंतु असं सध्याच्या काळामध्ये एखादी मिळकत आहे, तिचा वाद कोर्टात प्रलंबित आहे, परंतु भविष्यात त्या वादाचं निराकरण होऊ शकतं आणि त्या मिळकतीला स्टे नाही आहे, तर काही मोठे जे मंडळे आहेत ती त्याबाबतचं ॲग्रीमेंट फॉर सेल किंवा या पद्धतीचा दस्तऐवज करतात आणि आहे त्या परिस्थितीत ती मिळकत ते खरेदी करतात. त्याबाबतचा दस्तऐवज नोंदवला जातो. कुठलाही दस्तऐवज नोंदवताना त्याबाबतचं मुद्रांक शुल्क भरणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये रेडी रेकनर मेहरबान सबरेजिस्ट्रार यांच्या कार्यालयात ठेवलेलं असतं. रेडी रेकनरचा दर हा प्रति चौरस मीटर किंवा हेक्टरमध्ये असतो. जर एखाद्या बिल्डिंगचं कम्प्लिशन सर्टिफिकेट 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष जुनं असेल तर त्या परिस्थितीमध्ये त्याला घसारा म्हटलं जातं आपल्या कायद्याच्या भाषेमध्ये. त्याला घसारा मिळतो. त्याबाबतचं योग्य तो आपण अभ्यास करणं अत्यंत गरजेचं असतं. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या याच्यामध्ये आपल्याला सगळं बघायचं असेल. ह्या सगळ्या मालमत्तेचा दस्तऐवज हा विभाग आपण जो बघतोय किंवा चर्चा करतोय त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 2-3 जे काही रेफरन्सेस पुस्तक आहे त्याच्यामध्ये भारतीय करार कायदा, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट,
त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 आपण बघण्याचं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड हा देखील तेवढं जबाबदारीने आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे सगळं होत असताना मित्रांनो, त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट पण बघितला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला कुठल्या दस्तऐवजाला किती रुपयाचा स्टॅम्प लावला पाहिजे. स्टॅम्प ॲक्टच्या प्रत्येक याच्यामध्ये आर्टिकलमध्ये त्या बाबतचा उल्लेख केलेला आहे. नोंदणी कायदा आहे 1908चा, सोसायटी ॲक्ट आहे 1960चा आणि मोफा ॲक्ट आहे 1963चा. आणि आत्ता नुकताच नव्याने आलेला आहे रेरा ॲक्ट. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात शेवटी या लेक्चरच्या सर्वात शेवटी रेरा ॲक्टवरती आपण चर्चा करूया. बेकायदेशीर व्यवहार पण आपण बघितलेले आहेत की जे काही कुठलेही व्यवहार आहेत त्याच्यात कुठल्याही शासनाची जमीन हॅम्पर होणार नाही किंवा कुठलाही बेकायदेशीर व्यवहार आपल्याला हा नोंदणीकृत करता येत नाही. जमिनीच्या नोंदीचा आपण मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने 7/12 उतारा कुठलाही दस्तऐवज तयार करताना त्याचा मूळ दस्त जो आहे तो 7/12 उतारा आहे. त्या अनुषंगाने त्याचा मालकी हक्क दाखवणारे त्याचे जे काही दस्तऐवज आहेत ते तपासणं गरजेचं आहे. 6ड नोंदणी तपासणं गरजेचं आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या काही जमिनीचे प्रकार येतात त्यामध्ये आपल्याला बेसिकली 2 ते 3च गोष्टींचे व्यवहार होतात. एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं शेतजमीन मिळकतीचा व्यवहार होतो. दुसरा बिगर शेती मिळकतीचा व्यवहार होतो, म्हणजे इंडस्ट्रीयल प्लॉट असतील, बिनशेती झालेले प्लॉट मिळकती असतील की ज्याच्यावर मोठ्या मोठ्या मिळकती बांधल्या जातात. त्याच्यानंतर बांधकामाच्या स्वरूपामध्ये तुम्ही म्हणणार तर रहवासी विभागाचं बांधकाम आणि वाणिज्य स्वरूपाचं बांधकाम या पद्धतीचं हे सगळ्या एवढ्याच 5 ते 6 गोष्टींभोवती आपला सगळा मालमत्ता दस्तऐवजाचा विषय आहे. एक म्हणजे शेत मिळकत, दुसरं प्लॉट मिळकत, बिनशेती झालेल्या मिळकती, बांधीव मिळकती, औद्योगिक स्वरूपाच्या मिळकती आणि कमर्शियल वाणिज्य स्वरूपाच्या शॉप वगैरे ज्याला आपण म्हणतो त्या मिळकती आपण बघितल्या पाहिजे. हे सर्व करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा व्यवहार आपल्याकडे वकील म्हणून ज्यावेळेस येतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगेल, हा माझा स्वतःचा देखील अनुभव आहे. दस्तऐवजाचा जो कोणी माणूस कन्व्हिन्सिंगमध्ये प्रॅक्टिस करेल त्याचा एकतर जनसंपर्क चांगला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की त्यांनी आलेल्या पक्षकाराचं सिक्रेसी जपली पाहिजे. नाहीतर मग आज माझ्याकडे आला XY माणूस आला, त्यांनी 5 कोटी रुपयाची मिळकत खरेदी घेतली असं आपण 4 लोकांमध्ये बोलता कामा नये. आपली ही नैतिक जबाबदारी आहे की आपल्या आलेल्या पक्षकाराचं हित जपलं पाहिजे, त्याची व्यवहाराची सिक्रेसी जपली पाहिजे. किंवा मी XY सरांकडे आलो, सर ते अमोल येऊन गेला, काय त्यांनी घेतलं का तुमच्याकडे काही? सरांनी सांगितलं नाही पाहिजे की अरे त्या अमोलनी त्र्यंबकेश्वरला 5 एकर जमीन घेतली 20 कोटी रुपयाची. ही सिक्रेसी जपणं अत्यंत, ज्या वेळेस लोकांचा तुमच्याप्रती विश्वास वाढेल तीच वेळ योग्य तुमच्या व्यवसाय वृद्धीची आहे किंवा तुमची प्रगतीची आहे. तुम्ही लोकांचं हित जपलं पाहिजे, लोकांचा विश्वास संपादित केला पाहिजे, तरच तुम्ही कन्व्हिन्सिंगमध्ये उत्तम वकील होऊ शकतात. अदरवाईज तुम्ही जर लूज टॉक केला तर तुम्हाला ते प्रॅक्टिकली शक्य होणार नाही. लोकांचा एका पक्षकाराचा विश्वास तुमच्याप्रती तुटला तर तो अनेक लोकांना सांगतो. लोकांची आपल्या कुठल्याही पक्षकाराची ॲडजस्टमेंट म्हणून कोणाशी व्यवहार करू नका की लिटिगेशनची प्रॉपर्टी आहे घेऊन टाक, समोरचा तुम्हाला पैसे देणार आहे, ह्या कुठल्याही मोहाला बळी पडू नका. जे काही व्यवसाय करायचा तो इथिकली करा. जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार हा अतिशय नाजूक आहे. अनेक मोह पडतात त्याच्यामध्ये, अनेक प्रबोधन मिळतात की नाही तुम्ही हा व्यवहार करून द्या, आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ. त्याच्यामधल्या काही गोष्टी तुम्ही तुमच्या पक्षकाराला सांगू नका की मला एक विवाहित मुलगी आहे ती सांगू नका, त्याच्या बदल्यात पैसे देऊ. अशा कुठल्याही मोहाला बळी पडू नका, कारण की एक पक्षकार तुमचा तुटला तर तो तुमचे 10 पक्षकार भविष्यात तोडेल आणि मग त्या परिस्थितीमध्ये लोकांचा आपल्याप्रती अविश्वास तयार झाला तर प्रॅक्टिस करणं अवघड होतं. त्यामुळे जी काही प्रॅक्टिस करणार कन्व्हिन्सिंगमध्ये ती अतिशय प्रामाणिकपणे करा, काळजीपूर्वक करा. लोकांचा 1 रुपया काय आणि 100 कोटी काय तेवढेच महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाने प्रामाणिकपणे पैसे कमवलेले असतात, त्याचं स्वरूप वेगळं असतं. परंतु हे सर्व करताना टायटलची जबाबदारी ही तपासण्याची जबाबदारी वकिलाची आहे.
टायटल नीट तपासलं तर आपण दस्तऐवज परफेक्ट करू शकतो, त्याची चौकट बसवू शकतो. हे महत्त्वाचं आहे. टायटल तपासणी करताना कायद्यामध्ये 2-3 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, त्या सांगतो. मूळतः टायटल तपासणी करताना कुठल्याही व्यवहाराची ही पेपर नोटीस करणं अत्यंत आवश्यक आहे. कधीकधी असं होतं की बा एखाद्या मालकाला ती जमीन विकायची असं डिक्लेअर नाही करायचं आहे, तर मग त्या केसमध्ये त्या मिळकतीची टायटल व्हेरिफिकेशनची नोटीस होते. टायटल व्हेरिफिकेशनची नोटीस म्हणजे काय? मिळकतीचं वर्णन, त्याचे मालकी हक्क, आमचे पक्षकार सो अँड सो यांनी त्यांच्या मिळकतीचं टायटल क्लिअर असल्याबाबतचा दाखला मागितला आहे, त्या आम्ही सदरची पेपर नोटीस प्रसिद्ध करीत आहे. त्याला टायटल व्हेरिफिकेशनची नोटीस म्हणतात. त्याच्यानंतर मुद्दा येतो की बुवा एखाद्याला आपल्याला मोठी रक्कम दिलेली, व्यवहाराचीच नोटीस करायची, तर त्याला जाहीर नोटीस म्हणतात. जाहीर नोटीस म्हणजे काय? सदरची मिळकत यांच्या मालकीची आहे. सदर मिळकत मालकांनी मिळकतीचं टायटल निर्वेद व क्लिअर असल्याने आमचे पक्षकार, आपण आपल्या पक्षकाराचं कधीच नाव लिहित नाही. ज्यावेळेस जाहीर नोटीस असते त्यावेळेस जो पक्षकार घेतो त्याच्यासाठी आपण नोटीस करत असतो. त्यामुळे आमचे पक्षकार यांना सो अँड सो मिळकत मालकांनी ही मिळकत विक्री करण्याचे निश्चित केलेले आहे. मिळकतीच्या व्यवहाराच्या अनुषंगाने विसराची रक्कम स्वीकारली आहे किंवा मिळकतीचा अंतिम हस्तांतराचा दस्त त्यांच्या लाभात लिहून देण्याचं मान्य कबूल केलेलं आहे. ही व्यवहाराची नोटीस झाली, त्याला जाहीर नोटीस म्हटलं जातं. ह्या 2 पद्धतीने ह्या नोटिसी करणं अत्यंत आवश्यक असतं. त्याच्याने 2-3 फायदे होतात की जे काही डॉक्युमेंट्स असतात पूर्वीच्या काळी कोणी नोंदून दिलेले असतात, जे आपल्याला माहीत नसतात किंवा काही लोक जाणून बुजून सांगत नाही, त्यावेळेस ते जाहीर नोटीस वाचली जाते आणि मग ती लोकांच्या हरकती येतात. त्यावेळेस आपल्याला समोरच्या माणसाला सांगता येतं, बाबा तर हे तर तुझं अशी हरकत आलेली, ही क्लिअर करून दे, त्यानंतरच आपल्याला पुढे जाता येईल व्यवहारामध्ये. ह्या 2 पद्धतीचं झालं. तिसरी पद्धत आपल्याला टायटल तपासणीची म्हणजे मिळकतीचे 30 वर्षाचे 7/12 उतारे तपासणे, त्याच्या 6 नोंदी तपासणे. 6 नोंद तपासणे या विषयात मी खूप खोल जाणार नाही. रायते सर त्याच्यावरती अत्यंत उत्तम असं भाषण देणार आहेत, लेक्चर करणार आहेत. परंतु 6 नोंद वाचणं ही देखील एक कला आहे. ती नोंद वाचता आली तरच तुम्ही मिळकतीचं टायटल लिहू शकतात, अदरवाईज कोणीच लिहू शकत नाही. वरच्यावर बघितलं आणि केलं असं कृपा करून करू नका. कारण की कालच कानिटकर सरांनी सांगितलं, जायभाई सरांनी सांगितलं की मिळकतीचं टायटल देणं अत्यंत किचकट काम आहे, सनद जाईल. मिळकतीची नोंद, त्या नोंदीमधला मजकूर, त्या मजकुराचा अर्थ आणि त्या नोंदीला अनुषंगून असलेले दस्तऐवज याची तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे. तरच तुम्ही मिळकतीचा कुठलाही दस्तऐवज लिहू शकतात, त्या दस्तऐवजाची आउटलाईन फिट करू शकतात, अदरवाईज काहीच नाही. कुठल्याही टायपिस्टच्या भरोश्यावर प्रॅक्टिस करू नका, डॉक्युमेंट नोंदवू नका, हे मी नक्की सांगेन. नाहीतर मग त्या टायपिस्टकडे तो ड्राफ्ट आहे, मी त्याला सांगितलं की ते घेणार देणार नावं बदल, खालचा मजकूर तसाच, पण त्याचा प्रत्यय नंतर येतो. कधीकधी पंढरपूरचा कायदा लिहिताना शिर्डी संस्थानला ते वापरलं जातं, पण पंढरपूरचेच नियम तसे राहून जातात त्याच्यामध्ये ट्रस्ट बनवताना. तसं करू नका मित्रांनो. कुठलाही डॉक्युमेंट लिहिताना त्याची माहिती घ्या. तुम्ही माहिती घेतल्याचा दुसरा एक फायदा असा होतो की पक्षकाराला तुमच्याप्रती प्रेम वाटतं, विश्वास वाटतो. अरे नाही, वकिलांनी समजून घेतलं, प्रत्यक्ष माझी माहिती घेतली, त्याला सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही पक्षकाराची माहिती घेताना, त्याचं दस्तऐवजाची तपासणी करताना जी दस्तऐवज अपूर्ण आहे त्याची यादी करून, जसं एखाद्या डॉक्टरकडे गेल्यावर तो प्रिस्क्रिप्शन लिहून देतो की हे घ्या, रक्त तपासा, हे तपासा, एक्सरे काढा, झेरॉक्स काढा, तशी यादी बनवा सरळ. 4 दिवस तो पक्षकार तुमच्या डोक्याला त्रास देत नाही, तोपर्यंत बाकीचा अभ्यास करता येतो. त्यामुळे प्रत्येक पक्षकाराला व्यवस्थित त्याची माहिती घ्या, त्याचं टायटल तपासा. 6 नोंद, जिथं शेत मिळकत आली, जिथं प्लॉट मिळकत आली, त्याच्या नोंदी कंपल्सरी वाचा, प्रत्येकाने वाचा. त्या नोंदीत काय लिहिलेलं आहे त्याचा अर्थ समजून घ्या. काल कानिटकर सरांनी पण सांगितलं, जायभाई सरांनी पण सांगितलं, वरच्यावर काहीही करू नका. डॉक्युमेंट हा रजिस्टर, लोकांचे सध्याच्या काळामध्ये आपण एक फ्लॅट घ्यायला गेलं तरी तो 1 करोड रुपयाच्या वरती आहे, प्रत्येकाची गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्यामुळे कोणाचं नुकसान होईल असं कुठलाही व्यावसायिक स्वरूपाचं काम करू नये अशी मी सगळ्यांना विनंती करतो. हे सगळं होत असताना आपल्याकडे आपण जे काही डॉक्युमेंट करतो त्याबद्दल आत्ताच आपण जनरल मुखत्यारपत्र, एक राहून गेलं टायटलमध्ये सांगायचं
की सर्च रिपोर्ट आपल्याला एक करावा लागतो. मोठ्या मोठ्या व्यवहारांमध्ये सर्च रिपोर्ट आणि टायटल रिपोर्ट याच्यामध्ये मूलतः खूप फरक आहे, तोही समजून घ्या. टायटल रिपोर्ट हा मिळकतीच्या अनुषंगाने असलेले जे काही 7/12 उतारे 6/च्या नोंदी, त्या मिळकतीच्या अनुषंगाने घेतलेल्या परवानग्या, त्या मिळकतीच्या अनुषंगाने घेतलेले बांधकाम नकाशे वगैरे त्याचा उल्लेख असलेला रेव्हेन्यू रेकॉर्ड आणि परवानग्यांचा उल्लेख असलेला रिपोर्ट म्हणजे हा टायटल रिपोर्ट होतो. सर्च रिपोर्ट म्हणजे मेहरबान सब रजिस्ट्रार यांच्याकडे जाऊन 30 वर्षाची पावती फाडायची, 750 रुपये भरायचे, त्याची पावती फाडायची. या मिळकतीच्या अनुषंगाने मेहरबान सब रजिस्ट्रारकडे ज्या ज्या व्यवहारांची नोंद झाली त्याची तपासणी करणे म्हणजे सर्च रिपोर्ट. कालच कानेटकर सरांनी सांगितलं की सर्च रिपोर्ट करणं अतिशय अवघड झालेलं आहे. अतिशय खरी गोष्ट आहे. आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये 2-2 दिवस सब रजिस्ट्रारचं जे ऑफिस असायचं त्याच्या मागे रेकॉर्ड रूम असायचं आणि त्याला इंडेक्स 2चं बुक असायचं एवढं मोठं, आणि आम्ही ते तपासायचो आणि त्याच्यातून ते बघायचो. अतिशय जीर्ण स्वरूपात झालेलं ते सगळं रेकॉर्ड तपासता तपासता फार नाकेनऊ यायची. परंतु बदललेल्या काळामध्ये माझ्या माहितीनुसार मागच्या 13 वर्षाचं काहीतरी आता ऑनलाईन झालेलं आहे. म्हणजे नुसतं 7/12 उतारा तो आपला ते मिळकतीचं वर्णन ई सर्चला टाकलं तर त्याच्यातून ते आपल्याला कॉम्प्युटरवरती 13 वर्षाचं रेकॉर्ड मिळतं. सर्च रिपोर्टसुद्धा काही वकील लोक अतिशय हुशारीने काम करतात. खरंच सर्च करणं गरजेचं असतं. काही वकील फक्त पावती पाडतात आणि त्याला अटॅच करून टाकतात. तसं मित्रांनो कृपा करून करू नका. एखाद दिवशी तो सर्च अंगाशी आला तर आपली सनद द्यायची वेळ येईल. त्यामुळे कधीकधी पक्षकाराला स्पष्ट सांगा की बाबा माझ्याकडून सर्च रिपोर्ट होणार नाही, मी टायटल रिपोर्ट करून देते. मग त्या केसमध्ये तुम्ही फार तर एवढं एक काम करा, त्या जो विकणारा आहे त्याचं एक ॲफिडेविट रेकॉर्डवरती घ्या की ही मिळकत माझ्या मालकीची आहे. या मिळकतीच्या अनुषंगाने मी अथवा माझ्या कुटुंबातील कुठल्याही घटकांनी कोणालाही कोणताही दस्तऐवज मिळकत हस्तांतराचा लिहून व नोंदवून दिलेला नाही किंवा त्या अनुषंगाने मोबदला रक्कम स्वीकारलेली नाही. मिळकतीचं टायटल हे निर्वेद व क्लिअर रसीद आहे. ती मी तुम्हाला हस्तांतर केलेली आहे, त्या बदल्यात मी पैसे घेतलेले आहे. भविष्यात जर असे कोणतेही दस्तऐवज उत्पन्न झाल्यास आढळून आल्यास त्याची जबाबदारी ही माझी राहील. याबाबतचं तुम्ही स्पष्टपणे त्याचं एक ॲफिडेविट घ्या. ते कमीत कमी सपोर्टिव्ह राहील आपल्याला. कारण की कुठलाही माणूस हे सगळं जरी मी आत्ता सांगितलं आहे ॲफिडेविट हे आपण सगळं डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं असतं, परंतु एखाद्या माणसाने फसवणूक केली आणि त्याचा वाद झाला आणि आपण पोलीस स्टेशनला गेलो आणि तो पोलीस हुशार असेल किंवा समोरचा हुशार असेल तर तो पोलिसांना सांगेल की साहेब सांगा ना त्याला की सिव्हिल कोर्टाचं ज्युरिडिक्शन आहे. मग पोलीस शेरा मारून पाठवून देतो की हा वाद दिवाणी स्वरूपाचा आहे, त्यामुळे तिकडे वर्ग करण्यात यावा. परंतु एखाद्या व्यक्तीने शपथेवरती प्रतिज्ञापत्र दिलं टायटलचं तर तो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा होऊ शकतो, त्याच्या विरुद्ध केस होऊ शकते. मग तिथं आपल्याला खरा न्याय मिळतो. त्यामुळे मिळकतीचं टायटल बघताना पेपर नोटीस, सर्व रेव्हेन्यू रेकॉर्ड आणि सर्च हे 3 महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. त्यानुसार काम केलं पाहिजे. जनरली खूप सारे डॉक्युमेंट बनत असतात, खूप सारे वेगवेगळे व्यवहार होत असतात. त्या अनुषंगाने काय काय डॉक्युमेंट बनतात त्याचा आपण एक रॅपिडली दस्तऐवजांची यादी बघूया. ते दस्तऐवजांचा सेट देखील मी मॅडमांकडे दिलेला आहे. म्हणजे तुमच्या प्रिन्सिपल मॅडमांचं मी म्हणेल अभिनंदन करा तुम्ही सगळ्यांनी की मॅडमांनी सांगितलं की सर येऊन नुसतं लेक्चर नका देऊ. मुलांना अभ्यास करण्यासाठी त्याच्या दस्तऐवजाची एक कॉपी तरी शॉर्ट दस्तऐवज जरी असला तरी तो चालेल. त्या पद्धतीने मी माझ्या परीने जेवढं घाईत करता येईल तेवढं मी एक 15-20 दस्तऐवज दिलेले आहेत. मॅडम लवकरच तुम्हाला ते हँडओव्हर करतील. जनरल मुखत्यारपत्र असतं, विशेष जनरल मुखत्यारपत्र असतं, हक्कसोडपत्र, बक्षीसपत्र, वाटणीपत्र, भाडेपट्टा, लिव्ह अँड लायसन्स, अदलाबदल पत्रक, दत्तक पत्रक, भागीदारी पत्रक, मृत्यूपत्र, गहाणखत. गहाणखतामध्ये आपण बघितलं नोंदणीकृत गहाणखत, इंटिमेशन ऑफ नोटीस. आणि गहाणखताला अजून एक दुसरं आहे की एखादी मिळकत गहाण ठेवलेली आहे आणि त्या कर्जाची पूर्णपणे परतफेड झालेली आहे. त्यावेळेस त्या परतफेड झाल्यानंतर बँकेचा अधिकारी येतो आणि त्याबाबतचा गहाणमुक्त लेख आपल्याला नोंदणीकृत करून देतो. तो गहाणमुक्त लेख त्याला म्हणतात. लीज पेंडन्सी आपण पुढे बघणार आहे. TDRचं खरेदी खत पुढे सांगतो. डीम कन्व्हेन्स सांगतो. साठेकत रद्दबादल दस्त, कन्फर्मेशन डीड, चूक दुरुस्ती पत्र, विसार पावती, कब्जा पावती, भरणा पावती आणि बांधीव मिळकतीचे डीड ऑफ अपार्टमेंट, ट्रान्सफर डीड आणि घोषणापत्र.
या पद्धतीने हे सगळे डॉक्युमेंट होत असतात. एवढे डॉक्युमेंट होत असताना डॉक्युमेंट करताना म्हणजे आपल्याला एखादी शेत मिळकत घ्यायची आहे, तर आपण काय काळजी घेतली पाहिजे, काय काय दस्तऐवज तपासले पाहिजे, त्याचा एकदा शॉर्टमध्ये आपण गो थ्रू करूया. नवीन 7/12 उतारा बघितला पाहिजे, 30 वर्षाच्या 6 डन नोंदी बघितल्या पाहिजे, त्याचा भोगवटदार वर्ग तपासणे अत्यंत आवश्यक आहे. इतर अधिकारातील ज्या काही नोंदी आहेत, मग सोसायटीचा बोजा असेल, ना हरकत दाखला असेल, सोसायटीचा बोजा असेल तर दस्तऐवज करताना ना हरकत दाखला घेणं अत्यंत आवश्यक. गहाणखताची नोंदी असतील किंवा कुटुंबातील इतर घटकांची पूर्वीचाच उतारा असेल तर कुटुंबातील इतर घटकांच्या मुली वगैरे यांच्या कब्जे नसतात त्या काळी अशी नोंद असायची. तुम्ही वाचणार तर लक्षात येईल की विवाहित मुली झालेल्या आहेत, त्यांचा मिळकतीत कब्जा नसल्या कारणाने त्यांची नोंद इतर अधिकाऱ्यात करण्यात आली. त्या नोंदी तपासणं गरजेचं आहे. मग मिळकतीचे मालकी दस्तऐवज काय काय तपासले पाहिजे, त्याचं खरेदी खत असेल, वाटपाने असेल, वारसाने असेल, कुल कायद्याने असेल, मृत्यूपत्र अन्वय असेल किंवा कधीकधी कोर्ट ऑर्डर म्हणजे वाटपाचा दावा झाला आणि कोर्टाने ऑर्डर केली की आता ही मिळकत एची मिळकत बीला मिळाली पाहिजे, म्हणजे ए भावाकडून बी भावाकडे जाते, कोर्ट ऑर्डर असेल, बक्षीसपत्र असेल, मग त्याची मालकी कशी आली त्या उतार्यावरती ती तपासणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. शेत मिळकत असेल, प्लॉट मिळकत असेल, ह्या मिळकतींचा व्यवहार करताना त्याचा नकाशा अत्यंत महत्त्वाचा आहे. शेत मिळकतीमध्ये कारण की शेत मिळकत एखादं शेतमध्ये असेल तर मग त्याची वहिवाटीचा रस्ता कसा आहे, तो मिळकतीत जाईल कसा, वहिवाटीचा कायदा वेगळा आहे, तो भाग वेगळा आहे. कोणी कोणाची वहिवाट रोखू शकत नाही, तोही अजून भाग वेगळा आहे. परंतु मग त्या मिळकतीत तिने लाखो रुपये खर्च करून घेतलेले आहेत ती मिळकत, तर मग तो त्या नकाशावरती मार्क करणं अत्यंत आवश्यक आहे. DLRचे नकाशे तपासणे अत्यंत आवश्यक आहे, सरकारी मोजणी. मग त्या शेत मिळकत असेल तर त्या इतर अधिकारामध्ये जो 7/12 खाली 12 कॉलम येऊन वरती 7 कॉलम आहे, 7/12 उतारा जर कोणी नीट बघितला तर मग 12व्या कॉलममध्ये लिहिलेलं आहे का की मिळकतीवर बोर आहे, विहीर आहे, हे मग ते पाणी वापरण्याचे राईट्स काय आहे ते आपल्याला डॉक्युमेंटमध्ये लिहिणं गरजेचं आहे. कधीकधी पाणी वापरण्याचे राईट्स हे ॲब्सोल्यूट मिळत असतात, कधीकधी ते रोटेशन वाईज मिळतात की बुवा आठवड्यातले 2 दिवस तुम्ही वापरा, 2 दिवस अन्य मालक वापरतील. या पद्धतीने ते देखील तपासणं गरजेचं आहे, त्याबाबतची माहिती घेणं गरजेचं आहे. रस्ता MECB असेल त्याच्यात तर त्याबाबत लिहिणं गरजेचं आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये एखाद्या शेत मिळकतीवरती जर घर बांधलेलं असेल तर त्या घराची नोंद ही त्या ग्रामपंचायतीकडे होते आणि त्याबाबतचा 8A उतारा हा असतो. त्याच्यावर त्याचं क्षेत्र किती, त्याच्यावर बांधकाम किती, त्याचं व्हॅल्युएशन काय, ते सगळं लिहिलेलं असतं. 8A उताराच्या आधारे आपल्याला त्याची मालकी मिळते. त्याला आपण फार्म हाऊस प्लॉट म्हणतो, परंतु ते फार्म हाऊस प्लॉट वेगळे आणि हे बांधीव मिळकत ही वेगळी. याची नोंद ही ग्रामपंचायतीकडे होते. त्याचा मालकी हक्क दाखवणारा दस्तऐवज म्हणजे 8A उतारा हा ग्राह्य धरला जातो. आजकाल नाशिकमध्ये इगतपुरीमध्ये फार्म हाऊस प्लॉटिंग अतिशय मोठी जोरात आलेली संकल्पना आहे. येणाऱ्या काळामध्ये नाशिक हे जसं राक्षस सिटी म्हणून ओळखलं जातं तर फार्म हाऊस सिटी म्हणून देखील ओळखलं जाईल. समृद्धी हायवे आला त्यामुळे इगतपुरीला मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस प्लॉट आहेत. त्र्यंबकचं नैसर्गिक वातावरण चांगलं आहे त्यामुळे तिकडे आहे, परंतु फार्म हाऊस प्लॉट घेताना अत्यंत काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. काही जण 2 गुंठे, 1 गुंठा, 3 गुंठे असे विकतात, ते सर्व बेकायदेशीर आहे. कुठल्याही फार्म हाऊसचा प्लॉट हा कमीत कमी 20 गुंठे बागायती असेल तर चाच असला पाहिजे. तुकडेबंदी कायद्यामध्ये लवकरच शासनाने सांगितलं सुधारणा आणणार आहे आणि तुकडेबंदी कायदा जाणार आहे, परंतु प्रत्यक्षात प्रत्येक जिल्ह्यानुसार किती तुकडा पडेल त्याबाबतचं काही नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. त्यामुळे ते आपण तुकडेबंदी कायद्याचा फार्म हाऊस प्लॉट घेताना काळजीपूर्वक विचार करा. 2R, 5R, 10Rचा दस्तावेज मेहरबान सब रजिस्ट्रारकडे नोंदवला जात नाही, तिथे आपण काळजी घेतली पाहिजे. फार्म हाऊस प्लॉटचा कुठलाही नोटरी डॉक्युमेंट करू नका, भविष्यात त्याच्या अनेक अडचणी येतात. जिथं फार्म हाऊस प्लॉट असेल त्याची MMRDकडची परमिशन आहे का ते बघणं गरजेचं आहे, त्याचा सनद बघणं गरजेची आहे, त्याचा बांधकाम नकाशा MMRDने मंजूर केलेला आहे का ते बघणं गरजेचं आहे, त्याच्या क्षेत्राचा
चतुर्सीमा तपासून घेणं गरजेचं आहे. त्याबाबतचा योग्य ते सर्व दस्तऐवज परवानग्या पाहणे गरजेचं आहे. आणि बांधकाम पूर्ण झालेलं असेल तर त्याबाबतचा संबंधित विभागाकरता बांधकाम पूर्णत्वाचा दाखला. आता मगाशी सांगितलं त्या पद्धतीने आदिवासीच्या मिळकती किंवा काही शेत मिळकती या फार्म हाऊस प्लॉटिंगसाठी शासन वर्ग करत आहे. ह्या वर्ग करत आहे म्हणजे काय करताय की त्याची एक ऑर्डर करतं शासन की इथं मिळकतीचा बिनशेती करण्यासाठी वापर करा. त्या 2 ते 3 प्रकारे त्या ऑर्डर असतात. एक मिडिएशन सेंटरसाठी ती एक ऑर्डर होते, मग त्याचे छोटे छोटे प्लॉट केले जातात. एक आयुर्वेदिक वैद्यकीय कारणासाठी केली जाते आणि एक रिसॉर्ट येणे केलं जातं. त्याबद्दलची जिल्हाधिकारी यांच्याकडचे आदेश असतो, तो आपण तपासणं अत्यंत आवश्यक व गरजेचं आहे. मित्रांनो, एखादी प्लॉट मिळकत म्हणजे नाशिक महानगरपालिका हद्दीतली प्लॉट मिळकत असेल, मग मसरूळ असेल, सातपूर असेल, अंबड असेल, चुंचळे असेल, इथली जे बिनशेती झालेली प्लॉट मिळकत खरेदी करायची असेल तर त्यासाठी खालील कागदपत्रांची आपण तपासणी केली पाहिजे किंवा आपल्या पक्षकाराकडे ह्या कागदपत्रांची मागणी केली पाहिजे की बाबा ही तू मिळकत खरेदी करतोय तर त्या कामी एवढे कागदपत्रांची पूर्तता करून मला दे, त्यानंतर माझा दस्तऐवज तयार करण्याचं काम अधिक सोपं होईल. मग त्याच्यामध्ये परत आलं 7/12 उतारे, सिटी सर्वे उतारे. सिटी सर्वे उतारे याच्यासाठी मी आता सध्या म्हणतो आहे की नाशिक महानगरपालिका हद्दीतील सातपूर असेल, चुंचाळे असेल, अंबड असेल किंवा मसूळचा काही भाग असेल, इथं सिटी सर्वे लागू झालेले आहेत. कायदा असं म्हणतो की जिथं सिटी सर्वे लागू झालेला आहे तिथले 7/12 उतारे बंद करण्याची प्रक्रिया सुरू करावी. आणि त्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश देखील पारित झालेले आहेत की तिथले जिथं सिटी सर्वे लागू झालेले आहेत तिथले 7/12 उतारे बंद करणं. म्हणजे दुहेरी नोंद पद्धत त्याला असं म्हटलं तर योग्य ठरेल. कारण की 7/12 उतारा पण जिवंत आहे आणि त्याचा सिटी सर्वे पण जिवंत आहे. मग एखादी प्लॉट मिळकत घेतली तर त्याचं वर्णन लिहिताना आज जर 7/12 उतारा अस्तित्वात असेल आणि सिटी सर्वे पण अस्तित्वात असेल तर आपल्याला दोन्ही मिळकतींचं वर्णन लिहावं लागतं की मौजे सातपूर येथील सर्वे नंबर 63 मधील प्लॉट नंबर 12 व याचा सिटी सर्वे नंबर सो अँड सो मधील प्लॉट नंबर 12 त्याचं क्षेत्र एवढं. म्हणजे मग ते खरेदी खत नोंदवल्यानंतर त्याची दुहेरी पद्धतीने नोंद होईल ना. तर मग शासनाचं म्हणणं आहे की दुहेरी पद्धतीने नोंद बंद करा. त्याबाबतची प्रक्रिया ऑलरेडी सुरू आहे. जिथं ज्या ज्या गावांना सिटी सर्वे लागू झालेला आहे तो दस्तऐवज हा मूळ दस्तऐवज आपण समजण्यात द्यावा. त्यानुसार मिळकतीचं वर्णन त्या दस्तऐवजामध्ये लिहिलं पाहिजे. पण जिथं 7/12 उताराही जिवंत आहे आणि सिटी सर्वे जिवंत आहे त्या परिस्थितीमध्ये दोन्ही वर्णन लिहिणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. मग कुठलाही बिनशेती मिळकतीचा प्लॉट असेल तर त्याचा एनी टॅक्स भरला गेलेला पाहिजे. आजकाल नाशिक महानगरपालिका ओपन प्लॉटचा देखील वेगळा टॅक्स भरून घेते. तो अतिशय मोठ्या प्रमाणात असा टॅक्स आहे. तो देखील टॅक्सची तपासणी केली पाहिजे. त्यामुळे देखील काही काही लोकांचे व्यवहार तुटतात. त्यामुळे बिनशेती टॅक्स हा तलाठीकडे भरला जातो, ओपन प्लॉटचा टॅक्स हा नाशिक महानगरपालिकेकडे भरला जातो. मग त्याचा बिनशेती झालेली असेल ती तपासली पाहिजे. त्या अनुषंगाने त्याची सनद झालेली असते. तहसीलदार ही प्रत्येक जागेची सनद देत असतो. ती सनदाची तपासणी केली पाहिजे. कुठलाही लेआउट होताना त्याचा प्रवास असा असतो की ती कच्ची जमीन असते. कच्च्या जमिनीचा पहिले टेंटेटिव्ह लेआउट होतो. टेंटेटिव्ह लेआउटचा बिनशेती आदेश होतो. बिनशेती आदेश झाल्यानंतर त्याचा फायनल लेआउट होतो आणि त्यानंतर 7/12 उतारे स्वतंत्र फुटतात. म्हणजे 1 हेक्टर जमीन असेल आणि त्याच्यामध्ये जर 1 हेक्टर म्हणजे साधारणतः 2.5 एकर जमीन असते आणि त्याच्यावरती जर लेआउट केलेला असेल आणि त्याचे जर 50 प्लॉट झालेले असतील तर मग त्या फायनल लेआउटनुसार ते 7/12 उतारे स्वतंत्र होतात आणि त्याची मालकी प्राप्त होते. त्यामुळे ते बघितलं पाहिजे. परत ह्या विषयामध्ये देखील त्याला मालकी कशी आली ते आपण बघितलं पाहिजे. खरेदी खत असेल, वाटप असेल इत्यादी स्वरूपाची घेतलेली असेल. आजकाल कच्च्या मिळकती ह्या डेव्हलपमेंटला दिल्या जातात की कारण की मला जर माझं शेत मिळकत आहे तर ते मला विकसित करणं शक्य नाही. कारण की मिळकतीचा विकास करून त्याचे प्लॉटेड क्षेत्र करणे अत्यंत अवघड आहे. त्यासाठी बराच खर्च होतो. मग त्यावेळेस जागा मालक एखाद्या बिल्डरबरोबर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करतो त्या जागेसंदर्भातलं आणि मग ती मिळकत डेव्हलप करतो. त्या कामीचा होणारा खर्च त्याला मिळतो. जागा मालकाला काही प्लॉट्स मिळतात आणि जो विकसन करताय त्याला काही प्लॉट्स मिळतात. त्यांचं मोबदल्याचं स्वरूप ठरलं जातं. त्याकडे आपण जाऊया नंतर. त्या अनुषंगाने
जनरल मुखत्यारपत्र देखील दिलं जातं, त्याला सगळे हे कामं करण्याचे अधिकार, ते प्लॉट मिळकती विक्री करण्याचे अधिकार, इतर अधिकारातल्या नोंदी तपासणं गरजेचं आहे, गहाणखत तपासणं गरजेचं आहे, सिलिंग कायदा बघितला पाहिजे, तळेगाव दाभाडी योजना आहे का, मग त्याला जिल्हाधिकाऱ्याची परवानगी आहे, त्याला बाजार मूल्याच्या 13% तळेगाव दाभाडीतला जर प्लॉट असेल तर त्याला रिस्ट्रिक्टेड आहे की किती बांधकाम करायचं, त्या पद्धतीने तपासणं गरजेचं आहे. त्याला बाजार मूल्याच्या 13% हा मूल्यांकनानुसार रक्कम भरणं गरजेचं आहे. आणि ह्या पद्धतीचं सगळं आपण केलं पाहिजे. प्लॉट मिळकतीवर जर त्या प्लॉट मिळकतीवर बांधकाम असेल, म्हणजे बंगला मिळकत असेल किंवा काय असेल, तर त्या कामी वरील सर्व दस्तऐवज तपासायचे दे. जर त्यांनी TDR घेतलेला असेल आणि TDRचं बांधकाम केलेलं असेल तर मग ते TDRचं खरेदी खत तपासलं पाहिजे. ते TDR त्यांनी वापरला आहे की नाही, ते बांधकामचं कमेसमेंट सर्टिफिकेट बघितलं पाहिजे. कमेसमेंट सर्टिफिकेटच्या अनुषंगाने कंप्लिशन घेतलेलं आहे का ते तपासणं गरजेचं आहे. या गोष्टींची तपासणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर बांधीव मिळकत असेल तर त्याचं घरपट्टीला नाव लागलं आहे का, MECBला नाव लागलं आहे, कारण की ती मिळकत खरेदी केल्यानंतर ते ट्रान्सफर करून आपल्या नावाने घ्यायचं असतं. त्याबाबतचा देखील स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये येणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. परत त्या मिळकतीच्या अनुषंगाने काही कुठल्या कोर्टात वाद वगैरे तर नाही ना, ते देखील तपासणं आवश्यक आहे. एखादं बांधीव मिळकत घेतो आहे, बांधीव मिळकतीचे 2 स्वरूप आहेत मित्रांनो. एक अपार्टमेंटमधली मिळकत आहे, एक सोसायटीमधली मिळकत आहे. हे 2 वेगवेगळे कायदे. अपार्टमेंट ॲक्ट वेगळा आहे, सोसायटी ॲक्ट वेगळा आहे. त्यामुळे अपार्टमेंटमधली मिळकत घेताना मागाशी सांगितलं त्या पद्धतीने सगळे सातबारे उतारे, चेन ऑफ डॉक्युमेंट असतील, सगळं आपण बघितलं पाहिजे. अपार्टमेंटमधली फ्लॅट मिळकत घेताना ती बिल्डरनी बांधलेली आहे का, मग बिल्डरचं नोंदणीकृत विकसन करारनामा आहे का, मुखत्यारपत्र आहे का, ते तपासलं पाहिजे. त्यांनी काही प्रोजेक्ट लोन घेतलेलं आहे का त्याच्यावरती, ते बघितलं पाहिजे. प्रोजेक्ट लोन घेताना जनरली असं लिहिलं जातं की बिल्डरला त्याच्या विकसनापोटी जे फ्लॅट मिळालेले आहेत, विकसन करता या अनुषंगाने जे फ्लॅट मिळाले तेच त्याला तारण करता येतात. मग तो फ्लॅट जर तारण असेल तर त्याची NOC घेऊन त्यांनी आपल्याला करारनामा लिहून दिला गेला पाहिजे. किंवा जे जागा मालकांना विकसनापोटी फ्लॅट मिळतात तो जर घेत असेल तर आपल्याला त्या दस्तऐवजाला बिल्डरची संमती लागते. या पद्धतीने सगळं तपासणं गरजेचं आहे. कुठलीही बिल्डिंग बांधताना सध्या 3 प्रकारचे FSI हे घेतले जातात. एक TDRचा FSI असतो, एक प्रीमियम FSI असतो आणि एक ॲन्सेसरी FSI असतो. TDR हा महानगरपालिकेने जी कुठलं काही क्षेत्र संपादित केलेलं असतं त्या बदल्यात जागा मालकांना तो FSI दिला जातो. प्रीमियम आणि ॲन्सेसरी FSI हा मार्केट दराने महानगरपालिकेकडून आपल्याला खरेदी करावा लागतो. ते लोड करून त्या प्लॉट मिळकतीवरती बांधकाम होतं. त्या पद्धतीने आपण ते तपासलं पाहिजे. अपार्टमेंटमधली जर मिळकत असेल किंवा सोसायटीमधली मिळकत असेल तर तो प्रकल्प 500 चौरस मीटरपेक्षा व त्याच्यावर 8 सदनिकेपेक्षा जास्त स्वरूपाचा असेल तर तो रेरा ॲक्ट 1916 नुसार तो रेराकडे नोंदणीकृत करणे अत्यंत आवश्यक व गरजेचं आहे. कधीकधी काही बिल्डर बिल्डिंग बांधतात, 500 मीटर चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्राचा प्लॉट असतो, त्याच्यावर 8पेक्षा जास्त युनिट असतात, ते बांधतात आणि नंतर विकतात. नंतर विकल्याने 2-3 फायदे त्यांचे असे असतात की त्यांचा GST वाचतो. पण कधी विकू शकतात ते कंप्लिशन सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर. म्हणजे बांधकामाचा खर्च ते सगळ्याच्या सगळा स्वतः करतात आणि मग नंतर विकतात. मग त्याच्यामध्ये GST वाचतो. रेराकडे रजिस्ट्रेशन करायची गरज राहत नाही, कारण की रेराकडे रजिस्ट्रेशन केलं की रेरा फ्लॅट मिळकत विक्री करून येणारे 70% रक्कम ही एक्स्ट्रा अकाउंटमध्ये जमा करावी लागते. या सगळ्या बाबींचा उहापोह त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे अपार्टमेंटमधील फ्लॅट मिळकत घेताना ती रेराखाली रजिस्टर आहे का ते तपासलं पाहिजे. रेराच्या सर्टिफिकेटवरती ह्या प्रकल्पाची मुदत दिलेली असते ती आपण तपासली पाहिजे. बिल्डरकडून घेत असेल तर त्याचा टायटल रिपोर्ट त्याचा तपासला पाहिजे, त्याचा सर्च रिपोर्ट तपासला पाहिजे. त्याच्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये काय अटी आणि शर्ती टाकलेल्या आहे का त्यांनी, तो काय सोयी सुविधा देतो आहे त्याची तपासणी केली पाहिजे. या पद्धतीचं कामकाज करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. याच पद्धतीने अपार्टमेंटमधली जर जुनी मिळकत असेल, त्याला सेकंडरी सेल म्हणतो, ती तपासायची असेल तर आपण ज्याच्याकडून घेतो आहे त्याच्या मालकी हक्काचे दस्तऐवज आपण तपासले पाहिजे की त्यांनी ही मिळकत घेताना कर्ज घेतलं होतं का त्या मिळकतीवरती वगैरे. या पद्धतीने आपण तपासलं पाहिजे. बाकीचे जे सुरुवातीला सांगितले ते सगळे दस्तऐवज आणि चेन ऑफ डॉक्युमेंट तर आपल्याला घेणं आवश्यक आहे, कारण की आपण देखील ती मिळकत तारण ठेवून कर्ज घेत असतो.
मग त्याची फाईल त्या बँकेकडे जाते, मग त्यावेळेस ते अनेक कागद मागतात. त्याच्यापेक्षा आपणच पक्षकाराला सांगितलं की एवढे कागदपत्रांची पूर्तता कर, तर ते पक्षकार लवकरात लवकर करतात. सोसायटीमधील मिळकत असेल तर त्या सोसायटीचं नाव 7/12 उतार्यावर असतं. सोसायटीचा नोंदणी दाखला तपासणं गरजेचं आहे. बाकीचे सगळ्या परवानग्या, बांधकाम नकाशा, कमेन्समेंट, कंप्लिशन हे तर आपण तपासतोच. त्यामध्ये महत्त्वाचे सोसायटीच्या याच्यामध्ये महत्त्वाचा दस्तऐवज एवढाच आहे की सोसायटीचा नोंदणी दाखला, शेअर सर्टिफिकेट, तो मूळ सभासद असेल एखादा तर त्याचं बायलॉजमध्ये नाव पाहिजे, अलॉटमेंट लेटर पाहिजे, तरच त्याला मालकी हक्क प्राप्त होतो. अदरवाईज नुसतं पूर्वीच्या काळी काही ठिकाणी असं झालेलं आहे की बा नुसतंच अलॉटमेंट लेटर दिलेलं आहे पण बायलॉजमध्ये नाव नाही, तर तो मूळ सभासद म्हणून सब रजिस्ट्रारकडे तो ग्राह्य धरण्यात येत नाही. त्यामुळे त्याचं बायलॉजमध्ये नाव असलं पाहिजे, शेअर सर्टिफिकेट असलं पाहिजे, अलॉटमेंट लेटर असलं पाहिजे. सोसायटीमधली कुठलीही मिळकत घेताना मित्रांनो सोसायटीचा ना हरकत दाखला हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्याच्याशिवाय मेहरबान सब रजिस्ट्रारकडे दस्तऐवज नोंदणीकृत होत नाही. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर कर्ज घेतलं आहे की नाही ते सगळं तपासण्याची आवश्यकता व गरज आहे. साठेखत आणि खरेदी खतामधला बेसिकता मूळतः फरक एवढंच आहे. साठेखत हे अटी आणि शर्तीच्या आधारे असतं. त्याच्यामध्ये कन्सिडरेशन ह्या व्यवहाराच्या पूर्तता झाल्यानंतर दिलं जातं. आणि खरेदी खत याचा अर्थ की ॲब्सोल्युटली ओनरशिप, की पूर्ण मोबदला मिळाला आणि पूर्णपणे मला कब्जा मिळाला. ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. मित्रांनो, काही व्यवहार करताना काही व्यवहार हे भागीदारी फर्मचे असतात, प्लॉट मिळकतीचे असतील किंवा बांधीव मिळकतीचे मोठे मोठे प्रकल्प असतात, भागीदारी फर्मचे असतात, कंपनीचे असतात. त्या केसमध्ये जो अधिकृत व्यक्ती, जो भागीदार असेल किंवा अधिकृत इसम असेल, जो सहीला येईल, त्याचा नावाचा ठराव आपण त्या दस्तऐवजासोबत जोडला पाहिजे की तो अधिकृत आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. काल देखील कानेटकर सरांनी त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे की ॲथोराईज पर्सन म्हणजे भागीदार असेल किंवा तो डायरेक्टर असेल किंवा त्यांनी अपॉइंटेड केलेला माणूस असेल तर त्या लोकांचा ठराव त्या दस्तऐवजासोबत जोडणं अत्यंत आवश्यक आहे. हे आपण तपासलं पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एखादा डॉक्युमेंट करताना एखाद्या मिळकतीचा करारनामा झालेला आहे, तो एनी केलेला करारनामा आहे आणि त्याला 6 महिने मुदत होती आणि दरम्यानच्या काळात दुर्दैवाने एचा मृत्यू झाला, तर मग ती मिळकत कोणाला मिळेल? तर ती मिळकत मिळेल त्याच्या वारसांना. ते वारस ती बिल्डरकडून किंवा संबंधित व्यक्तींकडून त्या व्यक्तीचं नाव टाकून तर्फे मयत कायदेशीर वारस असं पद्धतीने तो दस्तऐवज त्यांना लिहून घेता येईल. त्यामुळे तसं काही घाबरण्याचं कारण नसतं. एखादी व्यक्ती व्यवहारामध्ये मध्येच मयत झाली तर त्या केसमध्ये आपल्याला त्या पद्धतीने लिहून घेता येतं. कुठलाही व्यवहार हा आजकाल 50 लाखापेक्षा जास्त आहे. त्यामुळे कोणताही शेत मिळकत जर सोडली तर अन्य कोणताही दस्तऐवज असेल तर त्याला 50 लाखापेक्षा तो जर व्यवहार जास्त रकमेचा झाला तर त्याबाबत TDS भरणे अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. हे होत असताना हे फ्लॅट बांधीव मिळकतीचे दस्तऐवज होत असताना फ्लॅट मिळकतीचा पहिले सगळ्यात बनतो तो करारनामा बनतो. ज्यावेळेस ती एखादी बिल्डिंग पूर्णपणे बांधून पूर्ण होते तर त्याचं पहिले बांधकाम पूर्णत्वाचा दाखला प्राप्त झाल्यानंतर बिल्डर त्या बिल्डिंगचं अपार्टमेंट डिक्लेरेशन करतो. म्हणजे त्या बिल्डिंगची घटना तयार करतो. जसं मी मगाशी सांगितलं, कुठलीही बिल्डिंग ही 2 पद्धतीनेच बनते, एक तर अपार्टमेंट किंवा सोसायटी. अपार्टमेंट म्हणून ज्यावेळेस बनते त्यावेळेस मिळकतीचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला प्राप्त झाल्यानंतर त्या बिल्डिंगचं एक घोषणापत्र तयार होतं. त्या घोषणापत्रामध्ये सगळं काही त्या बिल्डिंगच्या प्रत्येक फ्लॅटचं वर्णन असतं. म्हणजे उद्या एकदा कदाचित ती बिल्डिंग पडली तर प्रत्येक फ्लॅट धारकाचा तळजागेमध्ये किती मालकी, पर्सेंटेज ऑफ ओनरशिप त्या डिक्लेरेशनमध्ये काढली जाते. त्याच्यानुसार त्याचा वोटिंग राईट्स ठरवला जातो. त्याबाबतची त्याची सगळी नोंद असते. त्यानुसार त्या बिल्डिंगमध्ये काही रिस्ट्रिक्टेड एरिया आहे का त्याबाबतचा सगळा उल्लेख असतो. म्हणजे जिम कोणी वापरावी, काय करावं, इकडचं पाणी कोणी वापरावं, ते टेरेसचे अधिकार कोणाकडे, त्याबाबतचा रिस्ट्रिक्टेड एरियाची म्हणजे ती बिल्डिंगची घटना असते. ती घटना झाल्यानंतरच त्या मिळकतीचा अंतिम हस्तांतराचा दस्त म्हणजे डीड ऑफ अपार्टमेंट बनतं.
अपार्टमेंटमधील असेल तर त्याला डीड ऑफ अपार्टमेंट असं संबोधलं जातं. ते डीड ऑफ अपार्टमेंट होताना ते बांधकाम पूर्णत्वाचा दाखला पाहिजे असतो, किंवा कधीकधी पार्टली कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतलं जातं पहिल्या 4 मजल्यांसाठी. आणि जर आपली फ्लॅट मिळकत पहिल्या 4 मजल्यांमध्ये असेल तर त्या केसमध्ये आपलं डीड ऑफ अपार्टमेंट नोंदणीकृत होऊन जातं. पण वरचं असेल तर होत नाही. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे सध्याच्या स्टॅम्प ॲक्टच्या याच्यानुसार, की 5व्या मजल्याच्या वरचे फ्लॅट असतील तर त्याचा स्टॅम्प ड्युटी याची आकारणी ही फ्लोअर राईज जसं बिल्डर आपल्याकडून घेतो त्या पद्धतीने सब रजिस्टर ऑफिसला देखील त्या पद्धतीने ती केली जाते. म्हणजे डीड ऑफ अपार्टमेंट करताना महत्त्वाची गोष्ट बघायची आहे आपल्याला, की कमेन्समेंट सर्टिफिकेटच्या अनुषंगाने जर त्यांनी दरम्यानच्या काळात बिल्डिंग प्लॅन रिवाईज केलेला असेल तर त्या अनुषंगाने ते कम्प्लिशन प्राप्त झालं आहे किंवा नाही, आणि त्यांनी डिक्लेरेशन केलं आहे की नाही ते बघायचं. डीड ऑफ अपार्टमेंटमध्ये आपलं कन्सिडरेशन पूर्ण पास ऑन झालेलं असतं आणि आपल्याला पोझिशन मिळत असतं. कधीकधी ज्या बिल्डिंग मगाशी सांगितलं की ज्या पूर्ण झालेल्या आहेत तर आजकाल बँका डायरेक्ट खरेदी खताचा ड्राफ्ट मागवतात, 90% कर्ज मंजूर करतात, आणि तेवढा DDचा नंबर आपल्याला खरेदी खतात टाकायचा असतो. तेवढा टाकला की तो दस्तऐवज पूर्ण होतो आणि त्याला डीड ऑफ अपार्टमेंट या नावाने ते खरेदी खत त्याला म्हटलं जातं. जिथं अपार्टमेंटमधली मिळकत आहे तिथं. जिथं सोसायटीमधली मिळकत आहे तिथं मित्रांनो पहिले करारनामा रेग्युलर कोर्समध्ये होतो, त्याच्यामध्ये ते सोसायटीचा नोंदणी नंबर लिहिला जातो डॉक्युमेंटमध्ये. आणि नवीन सभासद ती बिल्डिंग जर रिडेव्हलपमेंटला गेलेली असेल तर पूर्वीचे जे काही सभासद आहे त्या सर्व सभासदांना मूळ सभासद समजलं जातं, आणि नवीन जे सभासद होतात त्यांना नवीन सभासद संबोधलं जातं. त्यांचा करारनामा बनतो, मग त्याला NOC असते. बेसिक करारनामा हा जर सोसायटी जर करत असेल तर सोसायटी स्वतः हजर लावून देऊन देते, किंवा डेव्हलपरकडे दिलेला असेल तर मिळकतीचा विकसन करता लिहून देतो. त्यामध्येही सेम तुमची सोसायटी रजिस्टर आहे, बायलॉज आहेत, सगळं नाव आहे, बिल्डिंग कंप्लीट झाली, कम्प्लिशन सर्टिफिकेट येतं. त्या केसमध्ये अपार्टमेंट डिक्लेरेशन करायची गरज नसते, कारण की ती सोसायटी ऑलरेडी रजिस्टर असते. आपण फक्त सोसायटीचे सभासद होतो. सोसायटीचे जे काही नियम आहेत ते आपल्याला लागू होतात, काही जे काही बंधनं असतील ते लागू होतात. त्याचा मेंटेनन्स कसा भरायचा त्याबाबतचं लिहिलं जातं. शेअर सर्टिफिकेट तुमचं वर्ग करण्यात आलेलं त्याबाबतची नोंद केली जाते. मेंटेनन्स कसा भरायचा त्याबाबतचं लिहिलं जातं. आणि तो जो खरेदी खताचा दस्त आहे त्याला तुम्ही ट्रान्सफर डीड या नावाने संबोधलं जातं, आणि ते ट्रान्सफर डीड सब रजिस्ट्रारकडे नोंदणीकृत होतं. साठेखत करताना एखाद्या प्लॉट मिळकतीचं साठेखत करताना काय काय बघायचं हे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये काहीच नाही. व्यवहाराच्या अटी शर्ती, मोबदला, त्याचा ॲक्सेप्टन्स, त्याचा कब्जा, लेआउट, त्याची सनद, जिथं CTS लागू झालेलं आहे त्याबाबतची नोंद. आजकाल CTS जिथं लागू झालेलं आहे तिथं देखील DLR ऑफिस त्याबाबतचा नकाशा मंजूर करतो, आणि त्या नकाशावरती देखील ते प्लॉटचे नंबर, हिस्सा नंबर सगळे लिहिलेलं असतं. तो देखील आपल्या दस्तावेजाचा एक भाग म्हणून करण्यात यावं. साठेखत करताना किंवा पूर्वीच्या काळी काही लोकांना येणं शक्य नसतं, त्यामुळे मग अमोलनी त्याचं मुखत्यारपत्र दिलेलं आहे सचिनला, तर ते मुखत्यारपत्र आपण नीट तपासून घ्यावं. ते मुखत्यारपत्र नोंदणीकृत असलं पाहिजे. कोणताही दस्तऐवज, पण तो बांधीव मिळकतीचा असेल, प्लॉट मिळकतीचा असेल, शेत मिळकतीचा असेल, ज्यावेळेस एखादा मुखत्यार म्हणून त्या दस्तावर सही करतो तर तो सध्याच्या प्रचलित नोंदणी कायद्यानुसार तो नोंदणीकृत असणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. कुठल्याही मुखत्यारपत्र आता तिराहित व्यक्तीला देता येत नाही. तिराहित व्यक्तीला मुखत्यारपत्र द्यायचं असेल तर त्याला संपूर्णपणे 6% मुद्रांक शुल्क भरणं आवश्यक असतं त्या मिळकतीच्या व्हॅल्युएशनच्या. पण अमोलला जे मुखत्यारपत्र दिलेलं आहे तर मग अमोलला ही दस्तऐवज करण्याचे अधिकार दिलेले आहेत का, ते मुखत्यारपत्र आपण बारकाईने वाचलं पाहिजे. मुखत्यारपत्राच्या आधारे कुठलेही विकासनाचे अधिकार दिले जात नाही. त्याला फक्त दस्तऐवज लिहून देणे, नोंदवून देणे वगैरे, सब रजिस्ट्रारकडे हजर राहणे, ते असं दिलं जातं. मुखत्यारपत्राचे 2 प्रकार आहे, ते पुढे सांगतो. परंतु ज्यावेळेस मुखत्यारपत्राच्या आधारे दस्तऐवज लिहिला जातो त्यावेळेस सचिन P. गोरवाडकर
5 एक मिनटं चालते. ज्यावेळेस एखादा दस्तऐवज मुखत्यारपत्राच्या आधारे नोंदणीकृत होतो त्यावेळेस त्या दस्तऐवजाचं टायटल लिहिताना देखील तुम्हाला काळजी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या केसमध्ये सचिन पी गोरवाडकर तर्फे जनरल मुखत्यार अमोल असं लिहिणं गरजेचं असतं आणि ते मुखत्यारपत्राचा उल्लेख आपल्या दस्तऐवजाच्या इतिहासामध्ये देखील करणं गरजेचं असतं. त्यामुळे ते मुखत्यारपत्र कोणताही दस्तऐवज नोंदवताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जे बनतं ते 2 मिळकतींचं बनतं. एक प्लॉट मिळकतीचं बनतं, एक शेत मिळकतीचं बनतं. शेत मिळकतीच्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये प्लॉटिंग एरिया होती कच्ची म्हणजे महानगरपालिका हद्दीत असं धरून चाला की सातपूरला अजून देखील शेती, मसूळला अजून देखील शेती, मेरीमध्ये अजून देखील शेती. त्या कच्च्या जमिनी झाल्या, त्या शेत मिळकती झाल्या. त्या जरी येलो झोनमध्ये आलेल्या असल्या तरी त्या शेत मिळकती म्हणूनच संबोधल्या जातात. मग अशा मिळकतींचा विकास करण्यासाठी देखील विकसन करारनामा हा एखाद्या बिल्डरबरोबर केला जातो. त्या केसमध्ये त्याचा झोनिंग दाखला अत्यंत महत्त्वाचा असतो. जो झोनिंग दाखला आपल्याला नाशिक महानगरपालिका किंवा MMRD ऑफिस यांच्याकडून प्राप्त होतो तो तपासणं अत्यंत गरजेचं असतं. प्लॉट मिळकतीचा जर एखादा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट असेल की बा एचा 1000 वाराचा प्लॉट आहे आणि आता त्याला तो स्वतःला विकसित करणं तर शक्य नाही, मग तो बिल्डरला देतो. बिल्डर मग त्याच्यावर बिल्डिंग प्लॅन बनवतो, त्याच्यावर TDR लोड करतो, त्याचा एक अभ्यास करतो आणि मग त्या प्लॉटच्या व्हॅल्युएशनच्या दरामध्ये तो ठरवतो की याच्यावरती 100 फ्लॅट होतील, त्यापैकी मी 35 फ्लॅट हे जागा मालकांना मिळकत विकसनाच्या मोबदल्यापोटी देईल आणि उरलेले फ्लॅट मी मिळकतीचा विकसन करता या नात्याने ठेवून घेईल. मग दोघांमध्ये तो व्यवहार ठरतो. त्याचा खर्च कोणी करायचा, बांधकाम नकाशा कोणी करायचा, TDRचा खर्च कोणी करायचा याबाबतच्या अटी शर्ती ठरतात. त्यानुसार तो विकसन करारनामा नोंदणीकृत होतो. 500 मीटर चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्राचा विकसन करारनामा असेल तर तो सब रजिस्ट्रार यांच्याकडे नोंदवला जात नाही. त्याला पहिले आपल्याला ॲडज्युडिकेशनकडे दाखल करावं लागतं, तिथून आपल्याला शिक्का मारून घ्यावा लागतो, त्यानंतरच तो दस्तऐवज मेहरबान सब रजिस्ट्रारकडे जातो. ॲडज्युडिकेशन याचा अर्थ असा आहे की ती मिळकत विकसित करायची, त्याच्यासाठी काय खर्च येणार आहे. मग त्याचं मुद्रांक शुल्क काढलं जातं सब रजिस्ट्रार ऑफिसला. त्याला रेराखाली जर तो प्रोजेक्ट असेल तर 1.10नी त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं. जर एखादा प्रोजेक्ट कमी क्षेत्रात असेल तर त्याचं व्हॅल्युएशन करताना 1.20नी व्हॅल्युएशन केलं जातं. या पद्धतीचं व्हॅल्युएशन होतं. त्याच्यावरती जिल्हा मुद्रांकन अधिकारी त्याच्यावर शिक्का मारतात आणि त्यानुसार तो दस्तऐवज नोंदणीकृत होतो. विकसन करारनाम्यामध्ये त्यावेळेस त्याच्यामध्ये लिहिलं जातं की जागा मालकांना किंवा ह्या बांधीव मिळकतींना काय काय सोयी सुविधा देण्यात येणार आहे त्याबाबतच स्पष्ट असं परिशिष्ट नमूद असतं. त्या परिशिष्टानुसार त्याला ते देणं बंधनकारक असतं. त्यानंतर तो प्रकल्प रेराकडे नोंदणीकृत होतो. रेराचे अजून वेगवेगळे फायदे तोटे भरपूर आहेत. ते एक रॅपिडली मी तुम्हाला सांगणार आहे जाता जाता. एखादा प्लॉट हा सोसायटीचा असेल, रिडेव्हलपमेंटची मोठी संकल्पना आता या शहरामध्ये रुजू होत आहे, त्यावेळेस सोसायटीला ठराव करावा लागतो, DDRची परवानगी घ्यावी लागते, त्याला टेंडरिंग करावं लागतं. त्यानंतरच ती सोसायटीची मिळकत ही रिडेव्हलपमेंटला जाते. सोसायटीची मिळकत रिडेव्हलपमेंट करण्यासाठी त्याचा सोसायटी ॲक्टचा जो कायदा आहे तो त्याला ॲप्लिकेबल होतो आणि त्यानुसार ते होतं. एखाद्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट होताना जर मूळ जेवढं फ्लॅटचं क्षेत्र आहे त्यापेक्षा जर काही वाढीव क्षेत्र दिलं गेलं त्या सभासदाला किंवा त्या इमारतधारकाला तर त्याचा एक दर ठरला जातो. तो दर त्याला फायनल कन्व्हेन्सच्या वेळेस ते पैसे त्याला बिल्डरला द्यावे लागतात. या पद्धतीने बांधीव प्लॉट मिळकतीवरचं विकसन करारनामा होतो. एखादी शेत मिळकत असेल कच्च्या स्वरूपाची तर ती विकसित करण्यासाठी मग त्याचा लेआउटचा खर्च कोण करणार, काय नाही ते देखील ठरलं जातं. मोबदला हा दोन्हीही प्रकारामध्ये 2 वेगवेगळ्या स्वरूपाचा असू शकतो. काही वेळेस काही लोक रकमेच्या स्वरूपात देखील मोबदला घेतात आणि बांधीव क्षेत्राच्या स्वरूपात देखील मोबदला घेतात. बिल्डराची शाश्वती असावी म्हणून काही सोसायटी, काही इमारतधारक हे बिल्डरकडून डिपॉझिट घेतात आणि प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते डिपॉझिट त्यांना बिनव्याजी परत करतात. या पद्धतीने ते होतं. शेतजमीन जर विकसित करायची असेल तर त्याचा मोबदला हा प्लॉटेड क्षेत्रामध्ये त्या जागा मालकाला मिळतो. मग त्यानंतर त्याला मिळणाऱ्या मोबदल्याचं कन्व्हेन्स डीड नंतर नोंदणीकृत होतं. परंतु विकसन करारनामा लिहून व नोंदवून देते समय
त्या बिल्डरच्या लाभामध्ये किंवा मिळकत विकसनकर्त्याच्या लाभामध्ये जागा मालकांना त्याच्या लाभात एक मुक्तारपत्र लिहून द्यावं लागतं. त्या मुक्तारपत्राच्या आधारे तो त्या मिळकतीचा विकास करतो, कामं करतो आणि ती मिळकत तिराईत व्यक्तींना विक्री करतो. ते मुक्तारपत्र कसं असावं त्याबाबतचा देखील मी एक छोटासा ड्राफ्ट तुम्हाला दिलेला आहे. तो खूप डिटेल नाही, कारण की कुठलंही मुक्तारपत्र डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट हे आमच्याकडे कमीत कमी एक 40-50 पानांचं होतं. एक तुम्हाला जस्ट एक ढोबळ अंदाज यावा त्यासाठी हे मी तुम्हाला दिलेलं आहे. मुक्तारपत्राच्या आधारे तो सगळे कामं करतो बिल्डर आणि त्यानुसार ते होत असतं. मित्रांनो, हे सगळं झाल्यानंतर बिल्डिंगचे बांधकाम पूर्ण झाले किंवा प्लॉट मिळाले तर त्याला कन्फर्मेशन डीड हा बिल्डर त्या जागा मालकांच्या लाभात लिहून देत असतो. कन्फर्मेशन डीडचा दस्त म्हणजे जागा मालकांना विकसनाच्या मोबदल्यापोटी जे क्षेत्र मिळतं, बांधीव क्षेत्र, त्याबाबतचं ते कन्फर्मेशन डीड असतं. ते बिल्डर हा लिहून देत असतो. त्याला 500 रुपयाचा स्टॅम्पची आकारणी होते आणि 500 रुपये. हक्क सोडपत्र आपण मगाशी बघितलेलंच आहे. रक्ताच्या नात्यातील व्यक्तींमध्ये हक्क सोडपत्र होतं. एखाद्या मिळकतीचं अनडिवायडेड शेअरचं जर आपल्याला हक्क सोडून द्यायचा असेल तर त्या पद्धतीने तो ड्राफ्ट करावा लागतो की 5 नावं आहेत आणि आपल्याला असं वाटतं किंवा इक्वली शेअर आहे तर आपण तो शेअर पण लिहितो, परंतु काही ठिकाणी तो हिस्सा लिहिता येत नाही. त्या केसमध्ये आपल्याला अभक्त हिश्श्याचं क्षेत्राचं हक्क सोडपत्र असं म्हणून ते मिळकतीचं वर्णन त्या दस्तऐवजामध्ये लिहायचं. हक्क सोडपत्राने त्या माणसाला त्वरितच मालकी प्राप्त होते आणि रेकॉर्ड दुरुस्त होतं. बक्षीसपत्र करताना देखील मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्याचा प्रस्ताव दिला गेला पाहिजे, त्याची स्वीकृती झाली पाहिजे आणि रक्ताच्या नात्यांमध्ये हे बक्षीसपत्र केलं जातं. मग बक्षीसपत्र हे शेत मिळकतीचं असू शकतं, बांधीव मिळकतीचं असू शकतं, वाणिज्य स्वरूपाचं असू शकतं. बक्षीसपत्राबाबत देखील वेगवेगळ्या स्टॅम्पची आकारणी केलेली आहे. वाटणीपत्र हे 2 पद्धतीने होतं. त्वरित इफेक्ट पाहिजे असेल तर आपण ते मेहरबान सब रजिस्ट्रार यांच्याकडे योग्य ते मुद्रांक शुल्क भरून नोंदवू शकतो किंवा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या सेक्शन 85 खाली तहसीलदारकडे जर एकत्र कुटुंबाच्या मिळकती असतील तर 85 खाली तिथं वाटणीपत्राचा एक अर्ज करायचा असतो. वाटणीपत्र करताना त्याच्यामध्ये अधिक स्पष्टता असावी. कुठल्या दिशेकडचं क्षेत्र कोणाला प्राप्त झालेलं आहे, कशी मालकी प्राप्त झालेली आहे, त्या प्राप्त होणाऱ्या क्षेत्राची चतुर्सीमा लिहिणं अत्यंत आवश्यक व गरजेचं आहे. त्यानुसार ते वाटणीपत्र तयार होतं. त्या वाटणीपत्रामध्ये जर काही प्लॉटचं क्षेत्र वगैरे असेल तर त्यानुसार देखील त्याची नोंद करण्यात येते. वाटणीपत्र एक्सचेंज डीड 2 वेगवेगळ्या मिळकतींचं आपल्याला करता येतं. हे मागाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एक्सचेंज डीड करताना रेकॉर्ड दुरुस्ती ती लगेच त्वरितच होते, कब्जाचे हस्तांतर होते आणि एकाच हिस्स्यावरती त्याचं मुद्रांक शुल्काची आकारणी होते. त्या पद्धतीने एक्सचेंज डीड हे नोंदवलं जातं. काही जे मोठे बिल्डर्स असतात किंवा कंपनीचे ॲग्रीमेंट्स असतात त्या प्रत्येक माणसाला सब रजिस्ट्रार ऑफिसात जाऊन तो दस्तऐवज नोंदणी करणं शक्य नसतं. मग अशा परिस्थितीमध्ये ते त्यांच्या ऑफिसमधला जो विश्वासू व्यक्ती असतो त्याच्या लाभात एक विशेष मुक्तारपत्राचा दस्त लिहून दिला जातो. मित्रांनो, विशेष मुक्तारपत्र म्हणजे सरळ आणि साधं एकदम सिंपल 4 ओळीचं ते मुक्तारपत्र असतं. मी जागा मालक ज्या दस्तऐवजांवरती सह्या, फोटो व अंगठे करून देईल ती दस्तऐवज माझ्या वतीने मेहरबान सब रजिस्ट्रार यांच्या कार्यालयात नोंदणीकृत करण्याचं अधिकार देणारं पत्र म्हणजे विशेष मुक्तारपत्र. विशेष मुक्तारपत्र करताना जो मूळ दस्त आहे किंवा फ्लॅटचं करार ॲग्रीमेंट फॉर सेल आहे, सेल डीड आहे, लीज डीड आहे, कुठलाही दस्तासाठी विशेष मुक्तारपत्र वापरलं जातं. त्या मूळ दस्तावरती त्या जागा मालकांचे सही असते, अंगठा असतो आणि फोटो लावलेला असतो. विशेष मुक्तारपत्राने फक्त तेवढा डॉक्युमेंट उचलायचा, सब रजिस्ट्रारकडे नेऊन ठेवायचा. तो डॉक्युमेंट नोंदणीकृत करताना विशेष मुक्तारधारकाचा फोटो निघतो, तो त्या दस्तावरती सही करतो आणि ते विशेष मुक्तारपत्राचं कार्य संपतं. विशेष मुक्तारपत्राच्या आधारे तुम्ही कोणताही व्यवहार करू शकत नाही किंवा दस्तऐवजामध्ये असं लिहू शकत नाही सो अँड सो यांच्यातर्फे विशेष जनरल मुक्तारपत्र. विशेष मुक्तारपत्र आहे हे तुम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंट ऑनलाईन फीडिंग करतात त्याच वेळेस त्याची नोंद होते. दस्तऐवजामध्ये कुठेही त्याची नोंद होत नाही. विशेष मुक्तारपत्राच्या आधी कुठली परवानगी काढता येत नाही, कुठला व्यवहार करता येत नाही, कुठलं काहीही करता येत नाही. फक्त प्रेझेंट द डॉक्युमेंट एवढाच त्याचा विषय आहे विशेष मुक्तारपत्राचा.
दुसरं मुक्तारपत्र येतं एक जनरल मुक्तारपत्र. जनरल मुक्तारपत्राचे देखील आपण 3 भागात त्याचं चर्चा करूया 2 मिनटात. एक विकसनाचं मुक्तारपत्र असं, जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की ते विकसनाचं मुक्तारपत्र त्याच्यावर लिहिलेलं असतं की विकसन करारनामा नोंदणीकृत, त्याचा दस्त नंबर, त्याचा भाग म्हणून हा दस्त मुक्तारपत्र समजण्यात द्यावं. त्याच्या आधारे तो सर्व मिळकतीच्या परवानगी काढणे, कायदेशीर परवानग्या काढणे वगैरे, मिळकत विक्री करणे, हस्तांतर करणे अशी कामं करत असतो. दुसरं मुक्तारपत्र कुटुंबातील घटकाला देता येतं की जे 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती नोंदणीकृत होतं. परंतु त्या मुक्तारपत्राच्या आधारे तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचा मोबदला घेण्याचे अधिकार नसतात, कोणतीही मिळकत विकसनाला देण्याचे अधिकार नसतात किंवा विकसनाची कामं करण्याचे अधिकार नसतात. फक्त तुम्ही त्यांच्या वतीने जाऊन मुक्तार म्हणून डॉक्युमेंट नोंदणीकृत करू शकतात. म्हणजे सो अँड सो तर्फे जनरल मुक्तारपत्र सो अँड सो असं त्याच्यामध्ये आपण मिळकतीच्या वर दस्तावेज लिहिताना लिहावं लागेल आपल्याला आणि सहीच्या तिथं लिहावं लागेल आणि ते मुक्तारपत्र पार्ट ऑफ डॉक्युमेंट करून जोडावं लागतं. ज्यावेळेस ही दोन्ही मुक्तारपत्र असतात किंवा एक कुठलंही मुक्तारपत्र असतं त्यावेळेस मेहरबान सब रजिस्ट्रारकडे त्याबाबतचं एक घोषणापत्र लिहून द्यावं लागतं आपल्याला की असं असं मुक्तारपत्र आहे, त्याच्यातला माणूस जिवंत आहे, तो मयत झालेला नाही, ही माहिती मी सत्तेवरती लिहून देत आहे. म्हणजे जर दोन्ही मुक्तारपत्र असेल तर 2 घोषणापत्र जोडावे लागतील, जर एक जनरल मुक्तारपत्र असेल तर 1 घोषणापत्र जोडावं लागेल. आणि तिराईत व्यक्तीच्या लाभात जर तुम्ही मुक्तारपत्र लिहून देणार असाल, सर्व कामं करण्याचे अधिकार वगैरे, तर ज्या जमिनीचं मुक्तारपत्र लिहून देणार त्या जमिनीचं सरकारी मूल्यांकन काढलं जातं आणि त्याच्यावरती 6% मुद्रांक शुल्काची आकारणी होते आणि त्यानुसार ते नोंदवलं जातं. मृत्यूपत्र आपण मगाशी पाहिलं की जिवंतपणी स्थावर आणि जंगम मिळकतीचं त्या माणसाला वाटप करण्याचा अधिकार आहे. मृत्यूपत्राची अंमलबजावणी आणि त्याचा कायदेशीर मालकी हक्क हा तो माणूस मेल्यानंतर प्राप्त होतो. त्याबाबत मृत्यूपत्र नोंदणीकृत करणं अत्यंत आवश्यक आहे. मृत्यूपत्र नोंदणी करताना कोणत्याही मुद्रांक शुल्काची आकारणी होत नाही, मृत्यूपत्राला स्टॅम्प हा लागत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. TDR सध्याच्या याच्यामध्ये TDRचं आपण केलं की TDRचं एक खरेदी खत बनतं. पहिले महानगरपालिका करते आणि नंतर ज्याला TDR मिळतो तो TDR घेतो, बिल्डरला विकतो. त्यानुसार TDRचं मूल्यांकन केलं जातं, त्यानुसार त्याचं लिहिलं जातं की हा TDR कुठून आला आणि कुठे वापरला जाणार आहे ते दस्तामध्ये लिहिलं जातं. त्यानुसार तो दस्त नोंदणीकृत होतो योग्य ते मुद्रांक शुल्क भरून. भागीदारी पत्र, 2 मित्र एकत्र आले आणि त्यांनी भागीदारी पत्र केलं तर ते भागीदारी पत्र हे रजिस्टर करणं अत्यंत आवश्यक असतं. सब रजिस्ट्रारकडे होत नाही, ते कंपनीच्या इकडे औरंगाबादला त्याचं रजिस्ट्रेशन होतं, नोटरी करायचं. भागीदारी पत्रामध्ये काय भागीदार म्हणून तुमचं गुंतवणूक केलेली नफा तोटा कसा असेल त्याबाबतचा उल्लेख. दत्तक पत्राचा एक प्रकार आहे. एखाद्याला जर अपत्य नसेल तर त्यांना अपत्य घ्यायचं असेल तर ते अपत्य घेण्याबाबतचं दत्तक ऑडॉप्शन डीड ज्याला आपण म्हणतो ते घेतलं पाहिजे. नोंदणीकृत होतो तो देखील दस्त. त्याच्यासाठी साक्षीदार अत्यंत महत्त्वाचे असतात, तो अविवाहित असल्या पाहिजे आणि अपत्य नसलेल्या व्यक्तींसाठी ते दत्तकपत्र होतं. त्याचप्रमाणे लीज पेंडन्सी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या सेक्शन 52नुसार तो दस्त नोंदणीकृत होतो. पूर्वीच्या काळी लीज पेंडन्सी नोंदवल्यानंतर त्याचा त्वरित इफेक्ट 7/12 उतारावर यायचा, परंतु शासनाच्या बदलल्या निर्णयामुळे आता रेव्हेन्यू रेकॉर्डला ज्या मिळकतींना स्टे मिळालेला आहे त्याच मिळकतींचं इतर अधिकारात नोंद होते. परंतु लीज पेंडन्सीचा दस्त याच्यासाठी नोंदवला जातो किंवा यामुळे ज्यावेळेस आपण सर्च करतो एखाद्या प्रॉपर्टीचा त्यावेळेस आपल्याला नॉलेज होतं की ह्या मिळकतीच्या अनुषंगाने वाद आहे, त्यामुळे लीज पेंडन्सी हा देखील तितकाच महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. मित्रांनो, एखादी व्यवहार ठरलेला आहे कराराने आणि तो व्यवहार काही कारणास्तव जर झाला नाही तर तो व्यवहार रद्द होतो. मग त्याबाबतचा रद्दबादल दस्त आपल्याला लिहून ठेवावा लागतो. मग तो नोटरी असेल तर तो नोटरी करावा लागतो, जर तो नोंदणीकृत असेल तर तो नोंदणीकृत करावा लागतो. मग त्याला साठेखत करारनामा रद्दबादल दस्त किंवा करारनामा रद्दबादल दस्त असं म्हटलं जातं. खरेदी खत हे कधीही रद्द होत नाही, फक्त कोर्टाची ऑर्डरने ते रद्द होतं. तुम्हाला कोणी सांगत असेल किंवा चुकूनही खरेदी खताचा रद्दबादल दस्त करू नका, एवढंच मी तुम्हाला सांगेन. सिडकोमधल्या मिळकती असतात, म्हाडामधल्या ज्या नाशिक शहरामध्ये मिळकती आहे त्याबाबतचं डीड ऑफ असाइनमेंट सिडको पहिले मूळ मालकांना अलॉट करतं. समजा मला सिडकोनी असं लीज डीडनी असाइन डीडनी मिळकत दिलेली आहे
तर ती मिळकत ट्रान्सफर करताना त्याबाबत देखील डीड ऑफ असाइनमेंट आणि लीज डीड हे मेहरबान सब रजिस्ट्रार यांच्या कार्यालयात नोंदवलं जातं. त्यावर योग्य ते मुद्रांक शुल्काची आकारणी होते. एखाद्या मिळकतीचा जर आपण कब्जा घेतलेला असेल साठेखातापूर्वीच किंवा काय करताना, तर तो कब्जा पावती ही एक 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती आपल्याला स्वतंत्र करता येते. तो कब्जा हा नंतर ट्रान्सफर होतो याच्यामध्ये अंतिम हस्तांतराच्या दस्तावर. हे सर्व करत असताना जमिनीच्या व्यवहारामध्ये अनेक फसवणुकीचे प्रकार होत असतात. त्याबद्दल देखील आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग ते कुठल्या प्रकारे होऊ शकता एक रॅपिडली मी तुम्हाला सांगतो, कारण की बराच वेळ झालेला आहे, आता संपलं पाहिजे. बोगस व बनावट कागदपत्र लोक तयार करत असतात, खोट्या व्यक्ती उभ्या करत असतात. कीर्ती हे नाव फसवं आहे, मुलीचं पण नाव आहे आणि मुलाचं पण नाव आहे. त्यामुळे आपण त्याबाबतची काळजी घ्यायची असते. एकच जमीन अनेक लोकांना विक्री केलेली असते. वारसाच्या नोंदी करताना काही वारस काही हक्कदारांची नावं लोक जाणून बुजून लावत नाही, नोंदवत नाही. त्याबाबतची आपण काळजी घेतली पाहिजे, त्याबाबतचं ॲफिडेविट घेतलं पाहिजे. मिळकत गहाण दिलेली त्या गहाण खात्याच्या नोंदी लोक जाणून बुजून घेत नाही. कायदेशीर वारसांची व्यवहारात संमती न घेणे हा देखील एक फसवणुकीचा प्रकार आहे. खोट्या व बनावट परवानग्या तयार करणे, खोटे जनरल मुखत्यारपत्र तयार केली जातात. तसेच प्रत्यक्ष जागेवरती आपण ज्यावेळेस म्हणतो नकाशा घ्या त्या पद्धतीने केलं पाहिजे. आणि कब्जा नसणे आणि जागेवर अतिक्रमण असणे याबाबतचे हे सगळ्या गोष्टी आहेत, याची देखील काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, रेरा ॲक्ट 1916मध्ये आलेला आहे, तो ग्राहकांच्या हितासाठी झालेला आहे. हा सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेला कायदा आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 2017 पासून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे. हा ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणारा कायदा आहे. ज्यामध्ये मगाशी सांगितलं 500 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र असतील त्यांना हा रेरा कायदा लागू होतो. ह्यामध्ये बिल्डर आणि ग्राहकांच्या दोघांचंही हिताचं रक्षण होतं. कलम 8नुसार जर एखाद्या बिल्डरनी तो वेळेवर दिला नाही तर त्यांनी जी काही रक्कमेची गुंतवणूक केलेली आहे ती रक्कम त्याला त्याच्यामधून नुकसान भरपाईसह परत मिळते. या पद्धतीने आज आपण दस्तऐवजाची ड्राफ्ट आउटलाईनचा मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मी तुम्हाला नक्कीच सांगेल की कायद्याची पुस्तकं नक्कीच वाचा, त्याच्याबद्दल वादच नाही, कारण की शेवटी कायदा समजला तर दस्तऐवज लिहिता येईल. परंतु प्रॅक्टिकल मॅन इज अ परफेक्ट मॅन. आणि तुमच्या पुढील भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने मी आभार मानेल ते या संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे साहेब यांचं आणि माझे सर की ज्यांनी मला 25 वर्षात खऱ्या अर्थाने या व्यवसायात घडवलं आणि या समाजामध्ये सक्षमपणे उभं केलं या व्यवसायासाठी. त्यामुळे मी अनेक विविध संस्थांवरती अनेक मोठ्या प्रकल्पांना काम करू शकलो. असे माझे गुरुवर्य ॲडव्होकेट जयंतराव जायभावे या दोन्ही मान्यवरांचं आणि या संस्थेचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आज मला इथं माझ्या परीने तोडक्या मोडक्या शब्दात का होईना सांगण्याचा मला संधी दिली. त्याबद्दल मनापासून सर्वांचे आभार. धन्यवाद. Thank you, sir. Every successful event is the result of many hands and hearts working together. To extend gratitude on behalf of all of us, I request Professor Tejaswini Zamdar ma'am to deliver the vote of thanks. Thank you, Ashwini. Good morning, one and all. I, Mrs. Tejaswini Zamdar, on behalf of MVP Law College and Nasik Bar Association, Nasik. It is my immense pleasure to propose a vote of thanks on the occasion of late Advocate Baburao Thakre Memorial Orientation Week on Drafting, Conveyancing and Title program on the topic of draft outline. I also heartiest thanks to excellent speaker, respected Advocate Ajay Nikam sir, for enhancing our students' knowledge by sharing your opinion, experience and views. I am also thankful to Advocate Sunita Nikam Panchal ma'am for the presence here. Presence of practicing senior advocate is always inspired our students. I am grateful to our respected principal ma'am, Dr. Sandhya Gadak ma'am, who organized this event. This orientation week on drafting, conveyancing and title program is directed and guided by their valuable guidance. This program can't complete
without her strong support. We are very thankful to our organizing team providing this knowledgeable feast. Special thanks to all supporting team members and non-teaching staff. Last but not the least, even special guests in the audience here together. Once again, heartiest thank you all for giving us your valuable time. I declare that today's session is ended. Thank you. Thank you so much. I request everyone to please stand in attention for the national anthem. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे